पण चालू घडामोडीबद्दल काय करणार आहे, 1 तारखेपर्यंत जेवढं झालं तेवढं घेऊ आपण आणि नंतर बाकीचं उरलेलं नंतर घेऊ. 1 तारखे म्हणजे नंतर जेव्हा आपले लेक्चर चालू होतील तेव्हा चालू घडामोडीपासून चालू करू. म्हणजे नंतर परत चालू होणार आहे इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स सर्व अशा रिव्हिजन लेक्चर होणार आहे. कारण का की सर म्हणत होते की बरेचसे मुलं नवीन आहे आपल्याकडे. बरोबर, नवीन मुलं असल्यामुळे कसं झालं की त्यांची बाकीचे म्हणजे ते आलेले नाही आणि ते झालं नाही. तर त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही घ्या. म्हटलं ठीक आहे, म्हणजे नवीन पण मुलांना जुन्या पण मुलांना त्यांना हे तर कळून जाईल की चालू घडामोडीचा अभ्यास कसा करायचा. पण आता तुम्हाला समजतंय ना काय वाचायचं नेमकं हे समजलं पाहिजे. आपला डिक्शनरी कालच्या दिवशी बरोबर. आज नाही कमी लोक आले आहे चालू घडामोडी बऱ्याच जणांना सोपं जातं वाटतं. पण ऍक्च्युली हा सोपा विषय नसतो बरं. याला काय स्वरूपी अपडेट राहावं लागतं. इतिहास, भूगोल, पॉलिटी एकदा वाचला तर होऊन जातो. पण हा कधी तुम्ही 1 महिना नाही वाचला तर समजून घ्यायचा कार्यक्रमच नाही. कारण कसं आहे, प्रश्न विचारला कधी एका महिन्याच्या आत आणि त्याच महिन्यामधले मासिकामधले 2 प्रश्न विचारतात. म्हणजे गेला ना की 2 मार्क आपण मागे पडतो. इसमें 3-4 प्रश्न विचारले जातात. जागतिक वारसा स्थळे आता बघू आपण डिक्शनरीचा कालच्या दिवशी बघितलं, मला दिसत असेल बघा. जागतिक वारसा स्थळे 2024 पर्यंत किती होती यावर तुम्हाला सरळ प्रश्न विचारतो. सध्या जागतिक वारसा स्थळे किती आहे? पहिला हा प्रश्न विचारतील भारतामध्ये, दुसरा प्रश्न विचारतील महाराष्ट्रामध्ये, तिसरा प्रश्न विचारतील जागतिक वारसा स्थळे कोण ठरवतं. बरोबर. अशा पद्धतीने प्रश्न विचारतील. किंवा उद्या लावला प्रश्न कधी विचारला तर असं विचारतील होयसाळ मंदिर हे बाई कुठे आहे. मग तिथे आपल्याला सांगता आलं पाहिजे कर्नाटकमध्ये आत्ताच नुकते जागतिक वारसा स्थळ म्हणून असा प्रश्न विचारतील. आत्ताच नुकतेच जागतिक वारसा 42वे जागतिक वारसा स्थळ म्हणून खालीलपैकी कोणाला घोषित करण्यात आले. असा 1 लाईन बीट मध्ये प्रश्न विचारू शकतात. मग तुम्हाला माहिती पाहिजे यांना घोषित करण्यात आले. तर आता आपण जागतिक वारसा स्थळाचं माहिती बघू. बघा, युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे कोण नेमतं? पहिल्यांदा युनेस्को नेमते. युनेस्कोच्या जागतिक वारसा समिती 45वी सौदी अरेबियातील रियाद येथे या दरम्यान पार पडले. अधिवेशन हे 5 सत्र पडलेले आहे. जागतिक वारसा स्थळाचं कितव युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ जे जाहीर करतंय, कोण जाहीर करतं? युनेस्को जाहीर करते. त्याचा 45वे जे अधिवेशन आहे ते कुठे पार पडले? प्रश्न इथे पण विचारतात. जागतिक वारसा कितवं अधिवेशन पार पडलेलं आहे? 45वं अधिवेशन. आणि असं विचारते जागतिक वारसा स्थळेचा 45वं अधिवेशन कुठे पार पडलं? असाही प्रश्न विचारतील. मग हे म्हणजे लक्षात पाहिजे युएई मधील कुठे? रियाद इथे पार पडलेलं आहे. रियाद इथे पार पडलेलं आहे. हे तुम्हाला लक्षातच पाहिजे. तेव्हा प्रश्न तुमचा बरोबर येईल. एक आपण आता एक फोडून बघू बरं. संघाच्या म्हणजे युएनच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या म्हणजे युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या भारताच्या शांतिनिकेतन आणि कर्नाटक मधील होयसाळचा समावेश करण्यात आला आहे. मग सध्या नुकतेच कुठल्या 2 यांचा 45व्या सत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे असा पण प्रश्न विचारू शकते. 45व्या अधिवेशनामध्ये शांतिनिकेतन पुन्हा आहे कुठे आहे? कोलकाता येथे आहे. शांतिनिकेतन तुम्हाला माहिती आहे रवींद्रनाथ टागोर यांनी स्थापन केलं होतं. आणि होयसाळ मंदिर जे आहे हे भरपूर पुरातन मंदिर आहे. जिल्हा याबद्दल माहिती आपण बघू. किंवा इथे शांतिनिकेतन होयसाळ मंदिराची माहिती दिली आहे ते आपण बघू. बघा, धोरविरा हे जे आहे हे हडप्पा संस्कृतीकालीन शहर आहे. हे गुजरात मध्ये आहे. हे 39वं म्हणून झालं होतं. रुद्रेश्वर मंदिर जे आहे त्याला रामप्पा मंदिर असे म्हणतात. हे तेलंगणामध्ये आहे. आणि शांतिनिकेतन आता 41 आणि 42वं होयसाळ हे मंदिर हे कर्नाटक मध्ये कोलकाता मध्ये आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा सध्या जागतिक वारसा स्थळ किती आहे? 42 आहे. अधिवेशन किती होतं? 45वं होतं. कुठे झालं होतं? रियाद इथे झालं होतं.
जागतिक वारसा स्थळे कोण जाहीर करते? युनेस्को जाहीर करते. तेव्हा हे लक्षात ठेवा. इतकी माहिती लक्षात ठेवायची आहे. पुढे आता तुम्ही मी जसं सांगतोय तुम्ही असं बाजूला कोपऱ्या लिहत चाला. अशी माहिती 45वे 42वे रियाद येथे युनेस्को ही म्हणजे तुमच्या लक्षात राहील. 42 झाले आहे बघा. जागतिक वारसा सूची हे 168 देशातील 1199 वारसा स्थळांचा समावेश आहे. एकूण जगामध्ये किती वारसा स्थळे आहे? 1200 वारसा स्थळे आहे. 1199. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये विचारतील 1082, 1199 बरोबर. अजून 1214 असे ऑप्शन राहतील. तर किती आहे? 1199 जागतिक वारसा स्थळे आहे. यापैकी आता पुढची एक्झाम कधी दिली तुम्ही म्हणजे कंबाईन आणि राज्यसेवा कधी दिली तर पुढे असा प्रश्न विचारते की सध्या किती प्रकारचे आहे? सांस्कृतिक 933 आहे, नैसर्गिक 227 आहे आणि मिश्र स्थळे किती आहे? 39 आहे. अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो. बघा कधीपासून 1983 मध्ये 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. जागतिक वारसा दिवस कोणता आहे? 18 एप्रिल हा जागतिक वारसा दिवस आहे आणि कधीपासून साजरा करण्यात येतो आहे? 1983 पासून साजरा करण्यात येत आहे. वर्ष याच्यातली काय काय माहिती लक्षात ठेवा तुम्ही. बघा आता काय सांगितलं तर युनेस्को जाहीर करते. रियाद येथे कितवं अधिवेशन झालं आहे? 45वा झालं आहे. भारतामध्ये किती आहे? 42 आहे. जगामध्ये किती आहे? 1199 आहे. भारत 41वा शांतिनिकेतन आहे. 42वा होयसाळा आहे. मिश्र किती आहे? 39 आहे. जागतिक वारसा दिवस कुठला आहे? 18 एप्रिल आहे. अशा खुणा करून घ्या फक्त या अंकांवर. बाकीची माहिती काढायची आहे. असा प्रश्न एकदा राज्यसेवा प्रिलियमला विचारला होता आणि पण विचारला होता की सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे कुठल्या देशात आहे? ज्यावेळेस राज्यसेवा प्रिलियमला विचारला होता तेव्हा इटलीमध्ये 53 होते तर भारतामध्ये काहीतरी 32-33 होते. आता भारतामध्ये किती झाले आहे? 42 झाले आहे. तर इटलीमध्ये किती आहे? 59 जागतिक वारसा स्थळ आहे. सर्वात जास्त इटलीमध्ये आहे. 2 नंबर चीन मध्ये आहे. नंतर ICF नंतर फ्रान्स मध्ये आहे. पहिलं पण लक्षात ठेवलं तरीही चालेल. सर्वात जास्त किती आहे हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. पण सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे कुठल्या देशात आहे? कोणत्या देशांमध्ये आहे? इटली या देशात आहे. मग तुमच्या लक्षात नाही राहत असेल तर सोनिया गांधी यांच्या यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकता. कारण त्या इटलीच्या होत्या ना, म्हणजे इटलीच्या होत्या पहिले त्यांचं नागरिकत्व. इटलीमध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि आता त्या कुठल्या आहे? भारताच्या आहे. त्यामुळे इटली तुम्ही त्यांच्यावरून लक्षात ठेवू शकता. जागतिक वारसा स्थळे सर्वात जास्त कुठे आहे? इटलीमध्ये आहे. 2 नंबर चीन मध्ये, नंतर फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि भारतामध्ये. भारताचा जगात जागतिक वारसा स्थळांमध्ये कितवा क्रमांक लागतो आहे? 6वा क्रमांक लागतो. मित्रांनो अभ्यास करताना वन लाईन बीटचे पुस्तक जास्त वाचायचे नाही. वाचायचं पण जास्त वाचायचे नाही. कारण काय? ज्यावेळेस आपण वन लाईन बीटचे पुस्तक वाचतो त्यावेळेस आपल्याला तशी सवय लागते, ते जास्त लक्षात राहत नाही. पहिल्यांदा जसं मोठा डेटा सांगितलाय तुम्हाला प्रत्येक इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्सला तोच मोठा डेटा वाचायचा आहे. म्हणजे आपलं मेमरी काय होत चालते? आपली मेमरी शार्प होत चालते. म्हणजे बाकीच्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याला म्हणजे असा मोठा डेटा वाचल्यामुळे आपल्याला माहित पण नसतं तुक्के जरी मारले तरी पण उत्तर बरोबर आहे. कारण आपल्याला तिथे आठवतं हे नाही हे असू शकतं, या दोन पैकी असू शकतं. मी हे वाचलेलं होतं. वन लाईन बीट मध्ये कसं होतं की नाही बाबा जमतच नाही, म्हणजे कॉन्फिडन्स लो होतो. पुस्तक वाचायचं बरं का, परंतु जास्त वाचायचं नाही. जास्त असा डेटा जास्त वाचायचा आहे. पुढे बघा भारतामध्ये जागतिक वारसा स्थळांची संख्या किती सांगितली तुम्हाला? 42 सांगितली. 34 जे आहे हे कशा आहेत? सांस्कृतिक स्थळे आहे, 7 नैसर्गिक आहे आणि एका मिश्र स्थळाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. भारतामध्ये काय एक मिश्र स्थळ किती आहे? एक आहे. 42 ची फोडचिन्ह आहे. 34 34 7 म्हणजे 40 झाले आणि एक
असे 41 आणि 1 पकडून 42 झाले. युनेस्कोच्या सुपर 14 राऊंड यांनी स्थान पटकावलेले आहे. म्हणजे यांनी स्थान पटकावले आहे. म्हणजे 40च्या वर आपण काय केलेले आहे, गेलेले आहे, लक्षात ठेवायचं आहे. हे नाही बी लक्षात ठेवलं तरी चालेल, पण भारताचा 6वा क्रमांक पहिला इटलीचा आहे. इतकं डीप मध्ये तुम्ही कंबाईनचे एक्झाम्पल देत असाल तर ते ठीक आहे. आताची 2 फेब्रुवारीला जे होईल किंवा गट क ची मार्च एप्रिल मे कधी तरी होणार आहे. फॉर्म भरलेले आहे का गट क च्या एक्झामच्या? फॉर्म भरत चला. ती पण एक्झाम कधी देत असेल त्याला इतकी डीप मध्ये माहिती ठीक आहे. बरं हा बघा 49 ते पुढे 62 स्थळे असलेली आहे. याला पर्पल लिस्ट मध्ये आहे. तर 40 ते 49 मध्ये असलेली यादी हे कुठल्या ठिकाणी आहे? ब्राऊन लिस्ट मध्ये आहे. म्हणजे आपण भारताचा जागतिक वारसा स्थळेमध्ये कोणत्या लिस्ट मध्ये आणला आहे? ब्राऊन लिस्ट मध्ये आणला आहे. कारण भारतामध्ये 42 आहे. हे बघितलं आपण. होयसळ हे कर्नाटक मधलं हे 42वा आहे. हे पण सांगितलं. शांतिनिकेतन कोलकाता मधलं 41 आहे. हे पण सांगितलं. 45वी सत्र झालं होतं. रियालिटी झालं होतं हे सांगितलं. जागतिक वारसा दिन म्हणून कोणता पाडला जातो आहे? 8 एप्रिल हे सुद्धा इथे सांगितलेलं आहे. विश्व स्थळ विश्व एक आहे. चौथी सेवा हे सांस्कृतिक आहे आणि 7 स्थळे कुठले आहे? नैसर्गिक 7 स्थळे आहे. अशा पद्धतीने इतकी माहिती लक्षात ठेवायची आहे. मग तुम्ही नोट्स काढताना आता तुम्हाला इथे जागा आहे. इतक्याच जागेत तुमच्या ह्या नोट्स आल्या पाहिजे. इतक्या जागेत नोट्स आला हे बाकीचं काहीच वाचायचं नाही. जेवढं तुम्ही बाजूला लिहिलेलं आहे तेच वाचायचं. आता आम्ही जेव्हा राज्यसेवा एक्झाम किंवा युपीएससी असते त्यावेळेस आम्ही असंच वाचतो. बाजूला लिहिलेले ना तेव्हा एका दिवसात 2-3 पुस्तकं 1000-2000 पानं पलटवलं होतं एका दिवसामध्ये. कारण खूप पुस्तक वाचायचं याच्यावर फक्त नजर फिरवायची असते असं आणि हे माहिती वाचायची असते. यालाच नोट्स म्हणतात. लिहित बसायचं नाही, जास्त थकायचं नाही. कारण या पुस्तकावाल्यांना ऑलरेडी नोट्स काढून दिले. आपण नोट्सच्या नोट्स काढतोय. काही मुलं पेपर पेपर वाचून नोट्स काढतात. बरोबर. आणि तुमच्यासाठी हे चालू घडामोडीवाले जमतात. आयतं मटेरियल भेटतं ना, पेपर वाचा. परंतु माहितीसाठी पेपर वाचायचा. पण पुस्तकामध्ये चालू घडामोडीचं येतं. बघा शांतिनिकेतन बघू आपण 1862 मध्ये रवींद्रनाथ टागोरांचे वडील कोण होते? देवेंद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा दिवाळी शांतिनिकेतन म्हणजे शांती निवासस्थानाचा काढण्याचा निर्णय घेतला. ज्ञानासाठी अनुकूल वातावरण होते. याचं नाव भावडुंगा नावाच्या परिसराचे नामकरण शांतिनिकेतन केले. रवींद्रनाथ टागोरांनी जमिनी ब्रह्मचार्यात काढला. निवासी शाळा स्थापन केली. ठीक आहे बरं का. 21 मध्ये विश्व भारती विद्यापीठ काढलं. हे लक्षात ठेवलं. 1921 मध्ये विश्व भारती विद्यापीठ इतिहास मध्ये तुम्हाला प्रश्न विचारू शकते. कारण हे पण मी तुम्हाला एकच वाक्य का सांगितलं यातलं? कारण याला 100 वर्ष नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे शांती विश्व विद्यापीठ कोणी विकसित केले आहे? रवींद्रनाथ टागोर यांनी विकसित केलेले आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हे अशी जी माहिती आहे अशी माहिती फक्त वरीलपैकी सर्व बरोबर करायची आहे. एकशाही मूल्य स्थापत्य कला नियोजन लॅट डिझाईन मध्ये शांतिनिकेतन महत्व सांगते असा समावेश केला आहे. आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खाते शांतिनिकेतन मध्ये ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा वस्तूच्या द्वारे घोषलेले आहे. ठीक आहे बरं. यातलं फक्त हे एक वर्ड लक्षात ठेवायचं आहे. आणि शांतिनिकेतनची सुरुवात पहिल्यांदा देवेंद्रनाथ टागोरांपासून झाली होती. नंतर रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन हे नाव दिलं होतं. याला भूपटंग असं नावाच्या परिसराचे नामकरण होतं याचं. पुढे याला शांतिनिकेतन नाव दिलं होतं कोणी? रवींद्रनाथ टागोरांनी. आणि पुढे आता होयसाळ मंदिर हे तुम्ही इतकंही लक्षात ठेवलं तरी चालेल. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक राज्यामध्ये आहे. इसवी सन 12व्या आणि 13व्या शतकामध्ये 3 मंदिरांचा समावेश यामध्ये केलेला आहे. बघा बेलूर मधील चेन्नकेशव मंदिर आहे. होयसाळ मंदिर आहे. सोमनाथ केशव मंदिराचा समावेश आहे. या असं मंदिर आहे. बघा होयसाळ मंदिर एकदम प्राचीन मंदिर आहे. वरती देवदेवताच्या मूर्त्या कोरलेल्या आहे आणि खालतून गाभारा असा पोकळ गाभारा अशा पद्धतीने असं प्राचीन मंदिर दाखवलेलं आहे.
तुम्ही नेटवर बघा तेव्हा तुम्हाला सापडून जाईल. हे कोणी बांधले बघा, राजा विष्णुवर्धन सोलांवर विजय मिळवल्याने 1117 मध्ये च्या सुमारास मंदिर बांधले. मंदिर कोण बांधलेलं आहे? राजा विष्णुवर्धनने होयसाळ मंदिर बांधलेलं आहे. इतकंच लक्षात ठेवा. बाकीचं तुम्हाला याचं काय झालं, त्याचं काय झालं, बाकीचे या शिल्पेवर काय आहे, शिल्पांवर काय आहे, हे काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. होयसाळ घराण्याची सत्ता होती 10 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत. त्या मंदिराला राजा विष्णुवर्धन यांनी बांधले. त्या मंदिराला काय नाव दिलेलं आहे? होयसाळ मंदिर असं नाव दिलेलं आहे. वेगळे पण काय आहे म्हणजे सोपस्टोनचा वापर केलेला आहे. या दगडावर कोरीव काम करणे सोपे जाते. ठीक आहे, या अशा पद्धतीने तुम्ही इतकंच लक्षात ठेवू शकता. फक्त काय लक्षात ठेवायचं आहे तर 12व्या-13व्या शतकातील मंदिर आहे, राजा विष्णुवर्धनने बांधलेलं आहे आणि कर्नाटक जे होयसाळ मंदिराबद्दल योग्य विधान निवडा तेव्हा ते राज्यसेवेला विचारू शकतील. बाकीच्या एक्झामला विचारण्याची गरज नाही. आणि पुढे अजून तुम्हाला सांगतो, यावर्षी कधी 1-2 वारसा कधी वाढले आपले 2025 मध्ये, तर हे मंदिराचे हे काय पडेल? मान्य पडेल. त्यामुळे हे पण काही विचारणार नाही. म्हणून अभ्यास कसा का 3 शैल्या असतात. द्रविड शैली असते, नागर शैली असते आणि वेसण शैली असते. भारताच्या वेगवेगळ्या भागात विकसित झालेल्या मंदिरांचा प्रभाव पडलेला आहे. तर आता मी तुम्हाला ते राम मंदिर सांगितलं, हे कुठल्या शैलीतलं बांधलेलं आहे? नागर शैलीतलं बांधलेलं आहे. मी तुम्हाला अयोध्या सांगितलं होतं, नागर शैलीतलं हे आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. राम मंदिर आहे. अशा भारतामध्ये 3 शैल्या आहेत. द्रविड, नागर आणि वेसण शैली आहे. बघा, जागतिक वारसा स्थळे जोड्या लावायला प्रश्न विचारता. अजिंठा गुंफा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. एलोरा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये. ताजमहल कुठे आहे? तो आपल्याला ऑनलाईन बीटला सुद्धा विचारला जातो. युपी मध्ये आहे. आग्रा किल्ला युपी मध्ये आहे. सूर्य मंदिर कुठे आहे? कोणार्क येथे आहे. असा प्रश्न विचारला जातो. कुठे? ओडिशामध्ये आहे. महाबळेश्वर स्मारक समूह कुठे आहे? तामिळनाडू. चर्च गेट कॉन्व्हेंट कुठे आहे? गोवा मध्ये आहे. खजुराहो मंदिर कुठल्या ठिकाणी? मध्य प्रदेश मध्ये. हम्पी मंदिर हे पण विचारलं. हम्पी स्मारक कुठे? कर्नाटक मध्ये हम्पी स्मारक आहे. 10 स्मारकांचे फतेह सिक्री कुठे आहे? फतेह सिक्री हे उत्तर प्रदेश मध्ये. पटकल मंदिर हे कुठे आहे? कर्नाटक मध्ये आहे. एलिफंटा गोवा तुम्हाला माहिती आहे कुठे आहे? एलिफंटा इथे आहे. रायगड मध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये आहे. चोल मंदिर कुठे आहे? तामिळनाडू मध्ये आहे. चोल, चेर, पांड्या असे खालच्या साईडला राज्य होते. चोल, चेर, पांड्या. मग एक पांड्या घराण्याचा इतिहास कोणाचा तरी पिक्चर आला होता, बरोबर, कुठला तरी होता. हिरोचं नाव मला गोपीचंदचाच होता वाटतं, बरोबर. त्या हिरोचा आणि एक हिरो होता, त्यांचा होता. तुम्ही कधी बघितला असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी दाखवलंय. सांची बौद्ध स्तूप कुठे आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. हुमायूं मकबरा कुठे? दिल्ली मध्ये आहे. कुतुब मिनार कुठे आहे? दिल्ली मध्ये आहे. भारतातील माउंटन रेल्वे दार्जिलिंग हे कुठे आहे? दार्जिलिंग निलगिरी मध्ये आहे. तामिळनाडू मध्ये येतं हे. कसं आहे? माउंटन रेल्वे दार्जिलिंग या निलगिरी हे कुठे आहे? तामिळनाडू मध्ये येतं. आणि निलगिरी हे तामिळनाडू मध्ये आहे. तर दार्जिलिंग हे ठिकाण पश्चिम बंगाल मध्ये आहे. पश्चिम बंगालचं थंड ठिकाण उतरला जातो. तर कुठलं आहे? दार्जिलिंग हे ठिकाण आहे. ते कलका शिमला रेल्वे याला पण दर्जा भेटलेला होता. भीमबेटका रॉक शेल्टर मध्य प्रदेश मध्ये आहे. महाबोधी मंदिर कुठे आहे? बोधगया बिहार येथे आहे. चंपानेर पुरातत्व पार्क कुठे? गुजरात मध्ये. आणि आपलं सीएसटी हे कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. लाल किल्ला कुठे आहे? दिल्ली मध्ये आहे. जंतर मंतर जयपूर कुठे आहे? राजस्थान मध्ये. राजस्थानी डोंगरी किल्ले राजस्थान मध्ये आहे. राणी की वाव हे कुठे आहे? गुजरात मध्ये आहे. भरपूर मोठे वीर आहे. नालंदा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? बिहार मध्ये. चंदीगड कॅपिटल
चंदीगड हे बघा हे 3 याची चंदीगड स्वतःची राजधानी, नंतर पंजाब हरियाणाची राजधानी हे चंदीगडच आहे, लक्षात राहू द्या. अहमदाबाद ऐतिहासिक शहर आहे अहमदाबाद, हे गुजरात मध्ये आहे. व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट शैलीच्या वस्तू या मुंबईमध्ये आहे. जुन्या जुन्या बिल्डिंग आहे यांना हा भेटलेला जागतिक वारसा स्थळ म्हणून यादीत समावेश करण्यात आला होता. जयपूर हे शहर राजस्थान मध्ये आहे. भुवनेश्वर हे कुठे आहे? रामप्पा मंदिर तेलंगणामध्ये आहे. ढोलवीरा कुठे सांगितलं? गुजरात मध्ये सांगितलं. शांतिनिकेतन कुठे सांगितलं? पश्चिम बंगाल मध्ये सांगितलं. आणि होयसाळ मंदिर कुठे सांगितलं? कर्नाटक मध्ये सांगितलं. अजून तुम्हाला प्रश्न विचारले जातात प्राकृतिक स्थळे हे प्राकृतिक म्हणजे नैसर्गिक. काझीरंगा उद्यान कुठे आहे? आसाम मध्ये. गेंड्यांसाठी काझीरंगा उद्यान, एक शिंगी गेंडा काझीरंगा उद्यानामध्ये आढळतो, लक्षात ठेवायचं आहे. मानस मानस वन्य जीव अभयारण्य उद्यान जे आहे हे कुठे आहे? आसाम मध्ये आहे. ते पण एक शिंगा गेंड्यांसाठी आहे. केवलदेव नॅशनल पार्क हे कुठे आहे? राजस्थान मध्ये आहे. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे कुठे आहे? पश्चिम बंगाल मध्ये आहे. तिथे व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे, लक्षात ठेवा. आणि मानस मध्ये एक शिंगी गेंडा सुद्धा आहे आणि हत्ती सुद्धा आहे, लक्षात ठेवायचं आहे. नंदादेवी फुलांचे उद्यान म्हणतात नंदादेवीला. नंदादेवी हे कुमाऊ हिमालयामधलं ठिकाण आहे. नंदादेवी, अलकनंदा, बद्रीनाथ, केदारनाथ, त्रिशूळ, गंगोत्री, यमुनेत्री सर्व कुमाऊ हिमालयामध्ये आढळतात. लोक जिथे दर्शनाला जातात, चार धाम का काहीतरी, चार धामच म्हणतो वाटतं, ते कुठे आहे? कुमाऊ हिमालयामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. पश्चिम घाट तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या राज्यामध्ये येतो? तर महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या राज्यांमध्ये पश्चिम घाट येतो. अशा पद्धतीने हे वारसा स्थळे आहेत. ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान तेव्हा हे 2014 मध्ये घेतला. आणि कांचनजंगा राष्ट्रीय उद्यान इथे पण प्रश्न विचारला जातो. कांचनगंगा हे कुठे आहे? सिक्कीम मध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. कांचनगंगा कुठे आहे? सिक्कीम मध्ये. कांचनगंगा सुद्धा म्हणतात, कांचनजंगा सुद्धा म्हणतात त्याला. 8,698 मीटर असं काहीतरी त्याची उंची आहे. अशीच काहीतरी उंची आहे, 8,598 798 मीटर. पण जाऊ दे, तुम्हाला उंची काही येणार नाही. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. पण जे 42 वारसा स्थळे आहे, 42 वारसा स्थळांपैकी महाराष्ट्रामध्ये किती वारसा स्थळे आहे? 6 वारसा स्थळे आहे. राष्ट्रीय उद्याने महाराष्ट्रामध्ये किती आहे? 6 आहे. व्याघ्र प्रकल्प किती आहे महाराष्ट्रामध्ये? 6 आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग किती नंबरचा आहे? 6 नंबरचा राष्ट्रीय महामार्ग आहे. महाराष्ट्राच्या आजूबाजूला किती राज्य आहे? 6. समजलं? 6 मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. कोणकोणते आहे? अजिंठा लेणी तुम्हाला माहिती आहे आता. कुठे आहे अजिंठा लेणी? संभाजीनगर इथे आहे. म्हणजे तिथून अजिंठा लेणी 100 किलोमीटर आहे. आणि जळगाव कडे म्हणले तर फक्त 45 किलोमीटर आहे. शेवटचा एक सोयगाव तालुका लागतो संभाजीनगर मधला, त्या तालुक्यामध्ये येते, पण त्याला जळगावचा टच आहे. मला ही यामुळे माहिती, आमच्या गावापासून काहीतरी 30-35 किलोमीटर अजिंठा लेणी आहे. बघा, वेरूळची लेणी हे पण कुठे आहे? संभाजीनगर मध्ये आहे. एलिफंटा लेणी तुम्हाला माहिती आहे रायगड मध्ये आहे. बरेच मुलांना असं वाटतं ते मुंबईमध्ये आहे, पण मित्रांनो ते मुंबईच्या आणि रायगडच्या बॉर्डर असल्यामुळे मग तिथून म्हणजे ही लेणी इथे मुंबईची बाउंड्री संपते या ठिकाणी आणि इथे रायगडची बाउंड्री लागते, ती एलिफंटा लेणी आहे. लक्षात ठेवायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कुठे आहे? मुंबईला आहे. पश्चिम घाट हे आपल्या महाराष्ट्रात किती म्हटलं आता? एकूण 7 जिल्ह्यांमध्ये पश्चिम घाट येतो. म्हणजे ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे ते जिल्ह्यांमध्ये पश्चिम घाट आहे. आणि व्हिक्टोरियन गॉथिक आर्ट डेको शैलीत हे पण कुठे आहे? मुंबईमध्ये आहे. अशा पद्धतीने 6 स्थळांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे. भारतातील किती स्थळांना भेटलेला आहे? 42 स्थळांना भेटलेला आहे. किती अधिवेशन होतं? 45वा अधिवेशन होतं. कुठे झालं होतं? रियाद इथे झालं होतं, सौदी अरेबियामध्ये, बरोबर ना? असं सांगितलं. होयसाळ जे सांगितलं ते किती सांगितलं? 42वा सांगितलं. शांतिनिकेतन जे सांगितलं ते किती सांगितलं? 41वा सांगितलेलं आहे. 18 एप्रिल हा कुठला जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून पाळला जातो? आणि जागतिक वारसा स्थळ कोण नेमतं? युनेस्को नेमत असतं, हे लक्षात ठेवायचं आहे.
बरोबर. राहील इथपर्यंत लक्षामध्ये. लिंक लागते का प्रत्येकाची? लिंक लागायला पाहिजे. समजतंय ना तुम्हाला सर्वांना? समजायला पाहिजे. प्रश्न यावर विचारला जातो. आता बघा, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये कोझिकोड आणि ग्वाल्हेरचा समावेश करण्यात आला. मला असं वाटतं एक ह्या एका वाक्यावर प्रश्न विचारू शकतील. आताच्याही परीक्षा विचारू शकतील. कारण बघा, युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी मध्ये भारतातील कोणत्या शहरांचा समावेश आहे? क्रिएटिव्ह सिटीज, क्रिएटिव्ह शहर कोणते आहे? भारतातील कोझिकोड आहे आणि ग्वाल्हेर हे बाई शहर आहे. 31 ऑक्टोबर 2023 रोजी बैठकीमध्ये 55 शहरांचा क्रिएटिव्ह सिटी मध्ये समावेश केला. UCCN या यादी समावेश करण्यात आला. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क असं त्याचा अर्थ होतो. 31 ऑक्टोबर 2023 रोजी जागतिक शहर दिनानिमित्त, जागतिक शहर दिन आहे हा. केरळमध्ये कोझिकोड आहे आणि मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर आहे. हे बा एक क्रिएटिव्ह सिटी आहे. प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, साहित्याचे शहर म्हणून कोणाला ओळखलं जातं? कुठलं आहे? साहित्याचे शहर हे कोझिकोड आहे आणि संगीताचे शहर म्हणून कुठलं आहे? ग्वाल्हेर आहे. बरोबर ना? आपल्याला अरबी समुद्राची राणी प्रश्न विचारू शकतात, तलावांचा जिल्हा विचारू शकतात, असे प्रश्न विचारू शकतात. तर हे का नाही विचारू शकतात? साहित्याचे शहर म्हणून कोण आहे? कोझिकोड आहे आणि संगीताचे शहर कुठलं आहे? ग्वाल्हेर हे संगीताचे शहर आहे. प्रश्न इथे आता यावर तुम्ही खून करायचे आहे आणि ह्या एका वाक्यावर खून करायचे आहे. आणि नवीन शहर किती करण्यात आला? 55 नवीन शहर जगामध्ये यामध्ये समावेश करण्यात आला. बघा आता, युनेस्कोद्वारे साहित्याचे शहर प्रसिद्ध पदवी प्राप्त करणारे भारतातील पहिले शहर आहे. बरोबर, भारतातील पहिले साहित्य शहर कोणी पदवी प्राप्त केले आहे? कोझिकोडनं. आशियातील सर्वात मोठे साहित्य संमेलनापैकी एक केरळ लिटरेचर फेस्टिवल सारखे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. 500 पेक्षा जास्त ग्रंथालय त्यामध्ये आहे आणि 70हून अधिक प्रकाशक त्यामध्ये आहे. म्हणजे इथे 500 पेक्षा ग्रंथालय आहे. आपल्याकडे पण ग्रंथालय आहे का? पुण्यामध्ये पण ग्रंथालय आहे, पण इतके नाही. ग्रंथालय आणि अभ्यासिका वेगवेगळे आहे. बरोबर. ग्रंथालयामध्ये आता तुम्ही महात्मा फुले संग्रहालय पाहिलं असेल, तिथे ग्रंथालय आहे. तुम्ही जयकर अभ्यासिका बघितलं असेल, तिथे ग्रंथालय आहे. पण आपल्याकडे अभ्यासिका कॉलेजमध्ये अभ्यासिका याला एकच नाव आहे. ग्रंथालयामध्ये ग्रंथ हे असतात, ते तुम्हाला तिथे 10-15 खुर्च्या टाकल्या, टेबल खुर्च्या असतात, तिथे तुम्ही वाचू शकतात किंवा घरी आणू शकतात. घरी आणून परत ते वाचू शकतात. महिन्याची फीस काहीतरी 500-400 रुपये घेतली जाते. वर्षाची फीस पूर्ण तुम्हाला ते पुस्तकं वाचून परत करावी लागतात. ज्याला आवड आहे ते वाचू शकतात. मी फर्स्ट इयर सेकंड इयरला असताना तेव्हा मी जवळजवळ 13 ते 14 कादंबऱ्या वाचल्या होत्या. कारण शब्दसाठा वाढण्यासाठी. म्हणजे शब्दसाठा, कारण का मला बोलता येत नव्हतं इतकं. बोलता म्हणजे की कॉन्फिडन्स माझ्यामध्ये कमी होता. ज्यावेळेस म्हणजे पहिल्यांदा मी छावा वाचले, युगंधर वाचले, अजून स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचलं, अजून ययाती वाचली होती, ते पण भारी कादंबरी आहे. ययाती कादंबरी वि. स. खांडेकरांची आहे. त्यांना पुरस्कार मिळालेला होता, त्यामुळे ते पहिले ययाती वाचली होती. बरेच वाचले होते, लिहून ठेवलेले आहे काय काय. सुभाषचंद्र बोसांची कादंबरी वाचलेली होती. असे 18 सत्ता जौठांवर एक कादंबरी वाचलेली होती. श्यामची आई वाचलेली होती. बरोबर, श्यामची आई छोटस आता ते छोटं वाटतं, पण त्यावेळेस ते मोठं पुस्तक वाटायचं. कारण ते बरेच दिवस लागायचे वाचायला. कादंबरी पण वाचायला घेतली की जवळजवळ महिना लागायचा. आता कधी वाचायला घेतली तर लगेच होतं वाचणं. मृत्युंजय वाचलेले होते कर्णाचे. मृत्युंजय तर मी कधी कधी पण वाचत असतो. आताही सुद्धा कधी वाटलं तर मृत्युंजय कादंबरी वाचतो. चांगली कर्णावर आहे, तुम्ही पण वाचत चला. बघा, ग्वाल्हेर हे शहर आहे, त्याला संगीताचे शहर म्हणून दर्जा मिळालेला आहे. भारतातील तृतीय शहर ग्वाल्हेर आहे. याआधी दर्जा वाराणसीला होता, चेन्नईला होता. हे लक्षात ठेवायचं आहे. संगीताचे भारतातल्या तिसऱ्या नंबरचा, पहिल्या नंबरचं जे संगीताचे शहर होते कुठलं होतं? वाराणसी हे होतं. आणि 2 नंबरचं चेन्नई हे होतं. असा हा दर्जा मिळालेला आहे.
तानसेनचे जन्मस्थान आहे. बाकीचे तुम्हाला काही महत्वाचे गरज नाही, तुम्ही नाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल. बघा आता युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क मध्ये समाविष्ट असलेले शहर भारतातले कोणकोणते क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क मध्ये आहे, यावर ज्या वर्षी प्रश्न विचारलेला परीक्षा होत्या त्यावर प्रश्न विचारलेला होता. जयपूरवर प्रश्न विचारलेला होता. जयपूर आहे भारतातला. वाराणसी संगीताचा आहे. चेन्नई संगीताचा आहे. मुंबई चित्रपटाचा आहे. तुम्हाला माहिती आहे पाहिजे बॉम्बे मुंबईला बॉलिवूड आहे त्यामुळे ती चित्रपटाचे शहर आहे. हैदराबाद हे बाई सुग्रास शास्त्राचे आहे. श्रीनगर हे कशाचे आहे, हस्तकला लोककलाचे आहे. कोझिकोड हे साहित्याचे आहे आणि संगीत कुठले आहे, ग्वाल्हेर आहे. तर साहित्याचे शहर म्हणून फक्त एका कोझिकोडला पहिला दर्जा मिळाला आणि संगीताचे शहर म्हणून याला 3 नंबरचा दर्जा मिळालेला आहे. असे क्रिएटिव्ह सिटीज आहे. हे क्रिएटिव्ह सिटी नेटवर्क स्थापना कधी झाली होती, अशी शहर काढण्यासाठी 2004 पासून सुरुवात झाले होते. उद्दिष्ट काय असतं बरं का याचं, विचार आणि कृतीद्वारे शाश्वत विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे असं हे असतं. शाश्वत उद्दिष्ट तुम्हाला माहिती आहे की आपण ज्या गोष्टी वापरू आपण अशा पद्धतीने वापरायच्या आहे आपल्या भविष्याच्या पिढीला सुद्धा टिकून राहतील, म्हणजे त्याला निरंतर आपण विकास करायचा आहे, त्याला शाश्वत विकास असे म्हणतात. तेव्हा हे बाकी तुम्हाला वाचण्याची गरज नाही. म्हणजे आणि हे बाई कोण जाईल अर्ज कोण पाठवते, आता हे बाई हे क्रिएटिव्ह आहे तर कोण पाठवणार आहे, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय का गृह मंत्रालय पाठवेल नाही, नावातच आहे की सांस्कृतिक मंत्रालय हे बाई पाठवणार आहे. तर 6 श्रेणींद्वारे शहरांचा समावेश करण्यात येतो. या शाळा कला, मध्यम कला, चित्रपट, डिझाईन, चित्रशास्त्र, साहित्य आणि संगीत अशा आहे. तर भारतामधले या यादीमध्ये बघा युनेस्कोच्या अमूर्त वारसा यादीमध्ये भारतातले किती शहरे आहेत, जवळजवळ 15 शहर आहेत. तर तुम्हाला हे 15 शहर अमूर्त यादीमध्ये किती शहर आहे असा प्रश्न कधी विचारला तर 15 शहर आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला जोड्या लावायला विचारू शकतात की रामलीला कुठे आहे, भारतात आहे. वैदिक जप परंपरा कुठे आहे, भारतामध्ये आहे. कुटी आद्रम संस्कृत रंगमंच केरळमध्ये आहे. रामन्न गढवाल हिमाचल धार्मिक उत्सव कुठे होतं, उत्तराखंड मध्ये होतं. छाऊ नृत्य हेवा हे कुठे आहे, नृत्य कराचा प्रकार आहे. छाऊ हेवा हे कुठे आहे, ओडिशा, म्हणून छाऊ नृत्य लक्षात ठेवायचं आहे. पण ओडिशाही लक्षात ठेवलं तरी पण चालेल, पण पश्चिम बंगाल आणि झारखंड मध्ये सुद्धा केलं जातं. कालबेलिया हे राजस्थान मध्ये आहे. मोदीचेट्टू केरळ मध्ये आहे. लडाख बौद्ध प्रार्थना लडाख मध्ये होते. संकीर्तन म्हणजे गोल गायन ढोल नृत्य त्याला संकीर्तन म्हणतात, हे मणिपूर मध्ये होते. जंडियाल गुरु तेव्हा हे कुठे आहे, पंजाब मध्ये पारंपरिक शिल्प आहे. नवरोज हवा शहर आहे, हा भारतामध्ये होतं. योग योग हवा हा भारतामध्ये होतं. पॉंडिचेरी मध्ये पण योग चांगल्या प्रकारे होतो. तर सिंहस्थ कुंभमेळा नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असतो, तुम्हाला माहिती आहे. कुंभमेळा नाशिकला येतो. दुर्गा पूजा हे कुठे असते, पश्चिम बंगालमध्ये असते. आणि गरबा हा कुठे असतो, गुजरातमध्ये असतो. अशा अमूर्त यादीमध्ये भारतातले 15 स्थळ आहे. युनेस्कोच्या यादीमध्ये जगातील 1199 स्थळ आहे. युनेस्को हे अमूर्त यादी जाहीर करते. आणि यामध्ये सिटीमध्ये 2 सिटी आपल्या केलेल्या आहेत. कुठल्या सिटी सांगितलं मी तुम्हाला, कोझिकोड साहित्याचे शहर आणि ग्वाल्हेर हे संगीताचे शहर, हे 2 सिटी सांगितल्या. इथे प्रश्न विचारला जातो, प्रश्न विचारला तर 100% बरोबर लिहायचं. सोपं माहिती आहे तुम्हाला, तर लक्षात राहील का, नाही लक्षात राहिले तरीही चालेल. 1-2 वेळा वाचायचं तरीही पण गॅरंटी देतो तुम्हाला निवडता येईल, कारण ऑप्शन दूरचे असतात त्यामुळे निवडता येईल. फक्त वाचून घ्यायचं. इथे लिहा वाचून घेणे असं असं टिप टाकायचं. आता पुस्तक असं वाचायचंय तुम्हाला, ते पुस्तक काहीच म्हणजे परत 2-4 वेळा वाचल्यावर स्वतःलाच वाचता आलं पाहिजे, दुसऱ्याला मागण्याची पण इच्छा झाली पाहिजे. पहिल्यांदा लाल पेनाने, नंतर काळ्या पेनाने, नंतर निळ्या पेनाने, नंतर मार्करने. पहिल्यांदाच मार्करने कधी केलं तर दुसऱ्या वेळेला पेनाने करताना प्रॉब्लेम होईल. असं अशा पद्धतीने करा. आणि जर पहिल्यांदा मार्करने केलं की मग पेनानं पण नंतर केलं तरी पण चालेल, पण गोल गोल करा. तिथे अशा रेषा दिसला पाहिजे, कॉन्फिडन्स वाढतो. मी इतक्या वेळा पुस्तक वाचलंय. कोणतंही पुस्तक वाचा, कुठलंही
कुठल्याही प्रकाशनचं फक्त एक पुस्तक परत परत वाचा. सर्व पुस्तकांमध्ये माहिती ही सारखीच असते. बरोबर. असं आहे. बघा, जगातील 8वे आश्चर्य आपल्याला माहिती आहे, आपण बोलताना जगात 7 आश्चर्य आहे. तर जगातलं 8वं आश्चर्य फक्त हे इतकं लक्षात ठेवा, कंबोडिया मधलं कोणतं मंदिर आहे? अ, अंकोर वाट मंदिर हे जगातील 8वं आश्चर्य आहे. अंकोर वाट मंदिर हे जगातील 8वं आश्चर्य आहे. जगात आता 7 आश्चर्य मी म्हणायचे, जगात किती आश्चर्य आहे? 8 आश्चर्य आहे. हे बघा, बघा, जगात प्राचीन 7 आणि अर्वाचीन 7 आश्चर्य असून 10 नोव्हेंबर 2023 रोजी कंबोडियातील अंगोट वाट मंदिर हे 8वे आश्चर्य जाहीर करण्यात आले. आणि हे कोणाचं मंदिर आहे? जगातील सर्वात मोठं भगवान विष्णूचे मंदिर आहे. म्हणजे हे मंदिर भगवान विष्णूचे जगातील सर्वात मोठे कंबोडिया मधलं मंदिर आहे. हे लक्षात ठेवा. कारण का आपण भगवान विष्णूला सर्वात जास्त पुजतो भारतामध्ये. बरोबर. कालच मी तुम्हाला विष्णूचे अवतार सांगितले. मत्स्य अवतार, कुर्मा अवतार, वराह अवतार, नंतर नरसिंह अवतार सांगितला, नंतर वामन अवतार सांगितला, नंतर परशुराम सांगितला, नंतर राम अवतार सांगितला, नंतर कृष्ण अवतार सांगितला, नंतर बौद्ध अवतार सांगितला आणि कल्की अवतार. बरोबर, आठवलं. असे विष्णूचे 10 अवतार आहे. आता ह्या लाईनच तुम्ही लक्षात ठेवा. हे विष्णूचे, कारण राम मंदिर स्थापन केलंय, त्यामुळे तुम्हाला विचारू शकते रामाचा हा कितवा अवतार होता. हे 1800 वर्षाहून अधिक प्राचीन मंदिर आहे. बघा किती वर्ष झाले? 800 वर्ष झाले. 800 वर्षापासून हे प्राचीन मंदिर आहे. किती पिढ्या बघितल्या या मंदिरात बघा. 12 शतकात राजा द्वितीय सूर्यवर्मनने हे मंदिर बांधलेले होते. 30 वर्षाचा काळ लागलेला होता मंदिर बांधण्यासाठी. ते काही 2-4 वर्षामध्ये समावेश करण्यात आलेलं नव्हतं. आणि 92 मध्ये याला जागतिक वारसा स्थळाचा समावेश करण्यात आला होता. तुम्ही यातलं काय लक्षात ठेवाल? फक्त 800 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर. बरोबर. आणि जगातील 8वे आश्चर्य काय आहे? कोणतं मंदिर आहे? कुठल्या देशामध्ये आहे? अंकोट वाट मंदिर आहे, ते कंबोडियामध्ये आहे. एकच वाक्य लक्षात ठेवायचं. बाकी आणि भगवान विष्णूचे जगातील, आता माहिती असण्यासाठी तुम्हाला हे माहिती पाहिजे, जगातील भगवान विष्णूचे सर्वात मोठे मंदिर आहे इतकं. मग हे कोण बांधले? किती दिवस लागले? काय लागले? मंदिराचे वैशिष्ट्ये वरील पैकी सर्व मंदिराचे वैशिष्ट्ये कसे आहे? बरोबर आहे. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे का? आहे. मोठी धार्मिक संरचना आहे का? आहे. फेमस शास्त्रीय बघा, स्थापत्य कलेचा प्रभाव आहे का? आहे. आता हा प्रश्न UPSC ला विचारू शकते. कंबोडिया मधलं जे मंदिर आहे, योग्य विधान निवडा. मग तिथे विचारतील कोणत्या शास्त्रीय खमेर या शास्त्रीय स्थापत्य कलेचा प्रभाव आहे असं विचारू शकते. आपण कसं म्हणतो? नासर आहे, बरोबर ना, नागर आहे आणि हडप्पा आहे, आपण अशा पद्धतीने म्हणत असतो. परंतु हे कुठलं आहे? खमेर शास्त्रीय कलेचा प्रभाव आहे. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. आणि पहिले आपण 7 आश्चर्य वाचून घेऊ. पहिले 7 आश्चर्य कुठले होते? हे होते. ताजमहल कुठे आहे? आग्रा भारतामध्ये आहे. ग्रेट वॉल ऑफ चायना, चायनाची जी मोठी भिंत आहे, हे कुठे आहे? चीन मध्ये आहे. नंतर क्राइस्ट द रिडीमर स्टॅच्यू, हा कुठे आहे? रिओ डी जानेरिओ या ठिकाणी आहे. रिओ डी जानेरिओ हे ठिकाण कुठे आहे? ब्राझील मध्ये आहे. ब्राझील. नंतर माचू पिच्चू हे पेरू मध्ये आहे. किचन जट्टा हे मेक्सिको मध्ये आहे. रोमन कॉलोसियम रोम मध्ये आहे. पेट्रा जॉर्डन मध्ये आहे. आणि आताच जे 8वा आश्चर्य आहे, तुम्हाला काय सांगितलं मी? अंकोर वाट हे कंबोडिया मध्ये आहे. विष्णूचा जगातील सर्वात मोठं मंदिर आहे. अशा पद्धतीने हे 8 आश्चर्य तुम्ही लक्षात ठेवा. जोडे नावाला कधी विचारलं तर तुम्हाला कमीत कमी 1-2 तरी जोडे लावता आली पाहिजे. म्हणजे तुम्ही पुढची एक्झाम द्याल तर त्यासाठी म्हणतो. पोलीस भरतीला, सरळ सेवेला सरळ प्रश्न विचारू टाकतील. जगातील 8वं आश्चर्य कुठल्या देशात आणि त्या मंदिराचं नाव काय आहे? झालं. किंवा जगातील सर्वात मोठे विष्णूचे मंदिर कुठल्या देशात आहे? अशा पद्धतीने प्रश्न विचारू शकतील. येते का लक्षामध्ये? वारसामध्ये गरबा हा जे नृत्य प्रकार आहे, अमूर्त वारसा गरबा नृत्याचा समावेश करण्यात आला आहे.
हे सर्वच सर्व कोण जाहीर करतं? युनेस्को जाहीर करत असतं. गरबा नृत्य हे एकच आहे, पण लक्षात राहिले तरी पण चालेल. अमूर्त सांस्कृतिक वारसाच्या यादीत कोणत्या नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? गरबा नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. फक्त एकच ओळ लक्षात ठेवा, बाकीचं नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि तुम्हाला हे माहिती आहे गरबा हा नृत्य प्रकार कुठला आहे? गुजरात मधला आहे. साईडला जळगाव, धुळे, नंदुरबार तुम्हाला माहिती असेल. देव्या बसल्या की भरपूर मोठे नवरात्र असतं, कारण गुजरात मध्य प्रदेशचा चांगला प्रभाव पडलेला आहे. बरोबर. आमच्याकडची हिंदी भाषा पण आहे. थोडी म्हणजे बरेचसे शब्द आम्ही दीरनी म्हणत देर म्हणतो. म्हणजे नवऱ्याच्या बरोबर ना, दीर म्हणतो. दीर नाही म्हणत आमच्याकडे, देर म्हणतो. हा मा देर आहे, मै ननद आहे, मै जेठाणी आहे, बरोबर ना. अशा पद्धतीने बोलतात. म्हणजे काही काही शब्द हे मध्य प्रदेश, गुजरात म्हणून आलेले आहे. खालती कधी बघितलं तर कन्नड म्हणून बरेचसे सोलापूर साईडचे जे मुलं आहेत, बरेचसे शब्द तिथून कन्नड साईडचे आहेत बोलण्यामध्ये. पण आपली महाराष्ट्र भाषा कशी आहे? मराठी भाषा सर्वांची मिक्स झालेली आहे. म्हणजे बाकीचं इतकं वाचण्याची गरज नाही, वाचायची खरंच गरज नाही. नाही सांगतोय ना मी, वाचायचंच नाही. फक्त काय सांगितलं तुम्हाला, गरबा नृत्य कुठला आहे? अमूर्त वारसाच्या नृत्य प्रकारामध्ये कोणाचा नृत्याचा समावेश करण्यात आला आहे? गरबा नृत्याचा समावेश करण्यात आला आहे. तेव्हा हे इतकंच लक्षात ठेवा, बाकी करायची गरजच नाही. कुठलीही एक्झाम असली तर करायची नाही. बघा, एक प्रजासत्ताकची बघा क्रिस्टिना हे हा प्रश्न विचारतात. जागतिक असा प्रश्न विचारला जातो. हे कुठल्या चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना ही जागतिक सुंदरी आहे. भारतात 28 वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये चेक प्रजासत्ताक देशाच्या क्रिस्टिना पिस्कोवा हिने विजेतेपद पटकावले आहे. लेबनॉनचे यास्मिन जैतून ही उपविजेती ठरलेले आहे. मिस वर्ल्ड बिलस्का ही 20 वर्षीय क्रिस्टिना विजेतेपद पटकावलं होतं. मुंबईत बीसीसी मधील जिओ वार्ड कन्व्हेन्शन सेंटर मध्ये पार पडल्या स्पर्धा. ठीक आहे, बरं ही जागतिक विश्वसुंदरी स्पर्धा विश्वसुंदरी स्पर्धा पार पडलेली आहे, मुंबईमध्ये पार पडलेले आहे. आणि चेक प्रजासत्ताकची कुठली मिस वर्ल्ड काही झाले, क्रिस्टिना पेस्कोवा हे मिस वर्ल्ड झालेले आहे. एक वाक्य इतकं लक्षात ठेवा. स्पर्धा कुठे पार पडली? मुंबईमध्ये पार पडली. चेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पेस्कोवा हिने विजेतेपद पटकावलेलं आहे. आणि तुम्हाला जास्त वाटत असेल तर लेबनॉनची यास्मिन जैतून उपविजेती ठरलेली आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा, मागच्या गत वर्षाची मिस वर्ल्ड कॅरोलिना बिलोस्का हिने, म्हणजे मागच्या वर्षाची जी असते ते होणाऱ्या गत वर्षाला काय करते, मिस वर्ल्डचा जो मुकुट आहे ते त्याच्यावर चढवते. मग जे तुम्हाला मागच्या वर्षाची पण कधी विचारली तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. मिस वर्ल्ड कोण होती? कॅरोलिना बिलोस्का ही मिस वर्ल्ड मागच्या वर्षाची होती. तर ह्या वर्षाची कोण ठरलेले आहे? क्रिस्टिना पिस्कोवा हे ठरलेले आहे. आणि यास्मिन जैतून हे उपविजेते ठरलेले आहे. हे इतकं तुम्ही लक्षात ठेवा. आणि कुठे पार पडली? मुंबईमध्ये पार पडली. बस आता हे असं वाचायचं का? बघा, 22 वर्षीय शीना शेट्टी हे भारताचे प्रतिनिधित्व वाचायचं असेल तर हे पण वाचून घ्या. भारताकडून मिस वर्ल्ड साठी कोण पाठवण्यात आली होती? सिनी शेट्टी हे पाठवली. सिनी शेट्टी प्रतिनिधित्व केलं होतं. 8वा क्रमांक, इथं 8वा क्रमांक आलाय भारतामध्ये म्हणून लक्षात ठेवू शकता. 1996 मध्ये भारतामध्ये पार पडलेली होती आणि परत आता भारतामध्ये ही स्पर्धा पार पडलेली आहे. बस झालं. मग इतकं लक्षात ठेवा तुम्ही, पहिलंच लक्षात ठेवा. मग हे क्रिस्टिना हे काय करते काय नाही असं नाही लक्षात ठेवलं तरीही चालेल. हे लहान मुलांच्या दर्जेदार शिक्षणासाठी एक प्रकल्प राबवत आहे. 320 बालकांना ते मदत करते. असं तसं हे बाकी नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. राहील का? विजेती कोण आहे? पहिला प्रश्न हा लक्षात राहायला पाहिजे. क्रिस्टिना आहे, कुठल्या देशाची आहे?
चेक प्रजासत्ताकचे आहे. कुठे स्पर्धा झाली आहे? मुंबई येथे स्पर्धा झाली. 112 देशांचं प्रतिनिधित्व झालं होतं आणि भारताचे सिनी शेट्टीनं भाग घेतलेला होता. बस झालं. इतक्यापर्यंत तुम्ही लक्षात ठेवू शकता. तुमचा प्रश्न 100% बरोबर येईल. याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही. बघा, एकच ओळ लक्षात ठेवा. समलिंग विवाहांना कायदेशीर मान्यता देणारा कुठला देश आहे? थायलंड ठरलेला आहे. मग तर तेव्हा हे वाचायचं का? आपण भारतातलं तर वाचता नाही, बाकीचं काय वाचा. बरोबर. हा कायदा तयार करण्याला थायलंड दक्षिण पूर्व आशियातील पहिला आहे. तर तैवान आणि नेपाळ नंतर आशिया खंडातील कितवा देश आहे? तिसरा देश आहे. पहिल्यांदा तैवान आणि नेपाळमध्ये समलिंग विवाहांना मान्यता मिळालेली होती आणि आता थायलंड या देशाने मान्यता दिलेली आहे. थायलंडचं स्थान इथे आहे. आता आपण असा भारताचा कशाकडे काढला. आपल्याला माहिती इथे काय आहे? नेपाळ आहे, इथे भूतान आहे. बरोबर. इथे काय आहे? बांगलादेश आहे, इथे म्यानमार आहे. बरोबर. म्यानमार, इथे कंबोडिया आहे. म्यानमार, कंबोडिया या ठिकाणी थायलंड आहे. या ठिकाणी येतो थायलंड, दक्षिण आशियामध्ये येतो. थायलंड तुम्ही थायमससाठी प्रसिद्ध आहे. तुम्हाला माहिती असेल, बरेचसे लोक थायलंडला जातात. विजा एकदम कमी तिकीट असतं. 5, 7, 8, 10, 1,000पर्यंत तिकीट असतं. बिना विजा पण आपण जाऊ शकतात. आपल्यापेक्षा त्याची करन्सी एकदम कमी आहे. म्हणजे आपले काहीतरी आपले तिथे जेवण इथे 4,000, 5,000 रुपयाला भेटतं. बरोबर. आपला 1 रुपया म्हणले तिथलं भरपूर पैसे होता, त्यामुळे ते आपल्याला स्वस्तच वाटतं. असं आहे. समलिंग विवाहांना नुकताच कुठला देश ठरलेला आहे? थायलंड हा देश ठरलेला आहे. हे लक्षात ठेवा. बघा, राईट टू हेल्थ हा अधिकार कोणत्या राज्याने नुकताच दिलेला आहे? म्हणजे आरोग्याचा अधिकार कोणत्या राज्याने दिलेला आहे? तर कुठल्या राज्याने दिलेला आहे? राजस्थान या राज्याने आरोग्याचा अधिकार दिला आहे. कोणाचं आरोग्य खराब झालं ते लगेच उच्च न्यायालयामध्ये केस टाकू शकतात. तुमचा आरोग्याचा अधिकार आहे असं सांगितलं आहे. बघा, राजस्थान सरकारने राज्यातील आरोग्याचा अधिकार दिलेला आहे. आरोग्य अधिकार लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले राज्य आहे. असे पहिले विचारता, त्यामुळे आरोग्याचा अधिकार राजस्थान लक्षात ठेवा. म्हणजे वाळवंटात हॉस्पिटल टाकलंय आरोग्य सुधारवण्यासाठी, असंही लक्षात ठेवलं तरी पण तुमचं लक्षात राहील. आरोग्याचे हक्क पास केले, अशा तरतुदी केल्या. बाकीचं असं झालं, हे झालं, हे झालं, हे झालं, सर्व झालं. बरोबर. काय लक्षात ठेवा, फक्त काय सांगितलं? आरोग्याचा अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान आहे. बस एकच ओळ लक्षात. बाकीवर काट मारली तरीही चालेल, वाचायचंच नाही, डुंकून सुद्धा पाहायचं नाही. बरोबर. तुम्हाला जेवढं सांगते तेवढं प्रॉपर करा. इथे वायू सर्वेक्षण अहवालानुसार इंदोर अव्वल ठरलेला आहे. हा प्रश्न विचारला जातो. आतापर्यंत कंबाईन राज्यसेवा सरळ सेवाला बऱ्याच वेळा हा प्रश्न आलेला आहे. बरोबर. वायू सर्वेक्षण अहवालानुसार सर्वात जास्त अव्वल कोणतं शहर आहे? इंदोर हे शहर ठरलेलं आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वने आणि हवामान बदल मंत्री कोणते आहे सध्या? भूपेंद्र यादव यांनी 7 सप्टेंबर 2023 रोजी, म्हणजे मागच्या वर्षी, जागतिक वायू दिवसाच्या निमित्त भोपाळ येथे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार जाहीर करण्यात आला आणि त्या वायू सर्वेक्षण पुरस्कारामध्ये सर्वात पहिल्यांदा कोणतं शहर ठरलेलं आहे? इंदोर. म्हणजे सर्वात चांगलं वायू कुठल्या ठिकाणी आहे? इंदोर मध्ये आहे. लक्षात ठेवायचं आहे. इंदोर लक्षात ठेवा. इंदोर हे कुठल्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये इंदोर आहे. बरोबर. हे तुम्हाला माहिती पाहिजे, मध्य प्रदेश मध्ये इंदोर हे ठिकाण आहे. आणि महाराष्ट्रातला सर्वात चांगला वायू हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठाणेमध्ये आहे. म्हणजे ते पण ठाणेमध्ये का ठरलेलं असेल की आता ठाणे हा छोटा जिल्हा झाला आहे. पहिले ठाणे भरपूर मोठा जिल्हा होता. बरोबर. आता ठाणेमध्ये जरी बघितलं तर
फक्त 7 तालुक्यांचा जिल्हा आहे. पालघर हा मोठा जिल्हा आहे. लक्षात ठेवा. सर्वात सर्वात खराब कामगिरी कुठल्या शहराची आहे? मदुराईची आहे. आणि श्रेणी 2 मधील अव्वल शहरामध्ये अमरावती पहिलं शहर ठरलेलं आहे. आणि सर्वात खराब कामगिरी जे आहे ठीक आहे. पहिलं फक्त इंदोर सर्वात चांगलं, वायू सर्वात चांगला इंदोर मध्ये आहे, हे लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रामधला ठाणे हे शहर अव्वल ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि सर्वात खराब कामगिरी कधी लक्षात ठेवायची असेल तर मदुराई हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे पहिले 4 बी लक्षात ठेवले तरी सर्वात चांगलं, कारण हे पहिल्या श्रेणीतले आहे. दुसऱ्या श्रेणीतले कधी विचारले 3 ते 10 लाख म्हणले तर हे महाराष्ट्रातलं आहे, त्यामुळे अमरावती दुसऱ्या श्रेणीतलं सर्वात अव्वल शहर आहे. तुम्हाला सरळ सेवेमध्ये तुम्ही अमरावतीचा फॉर्म कधी भरला तर तुम्हाला तिथे प्रश्न विचारला जाईल. त्यामुळे हे या वाक्यांवर पण बरोबरचे मारून ठेवा, कारण चांगले चांगले प्रश्न विचारतात जिल्ह्यावाले की आमचा जिल्हा कसा पुढे येईल त्यासाठी. त्यामुळे इथे प्रश्न विचारला तर तो बरोबर यायला पाहिजे. मग सर या हे पुरस्कार पाठ करायचे, हे इतकं पाठ करायचं का? इतके रुपये भेटले, काय गरज आहे बरं? बरोबर, हे पाठ करण्याची गरज नाही. पहिले इंदोर लक्षात ठेवलं, महाराष्ट्रातलं ठाणे लक्षात ठेवलं, मदुराई सर्वात खराब कामगिरी लक्षात ठेवलं, दुसऱ्या श्रेणीतलं अमरावती लक्षात ठेवलं, विषय संपला. नाही लक्षात. तिसऱ्या श्रेणीतलं महाराष्ट्राचं कधी असतं तर आपण लक्षात ठेवलं असतं, पण महाराष्ट्रातलं नाही. तेव्हा हे 2022 इतक्या परीक्षा जाणार नाही आता, कारण 2025 चालू आहे, त्यामुळे ते पण लक्षात ठेवण्याची गरज नाही. बघा तेव्हा हे समान नागरिक संहिता, समान नागरिक कायदा नुकताच कोणत्या राज्यामध्ये लागू करण्यात आला, असा प्रश्न विचारू शकते. कोणत्या विधेयक कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालेला आहे? उत्तराखंड राज्यामध्ये लागू झाला आहे. आणि समान नागरिक कायदा लागू करणारे पहिलं राज्य कोणतं, असा प्रश्न विचारला जातो. तर कुठला आहे? केरळ, सॉरी केरळ म्हणतो दिलेलं नाही. बघा उत्तराखंड विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य ठरलेले आहे, हे लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून गोवा हे एकमेव राज्य होते, गोवा आहे. समान नागरिक कायदा लागू करणारे पहिलं राज्य कोणतं होतं? गोवा हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून समान नागरिक कायदा लागू करणारे पहिलं राज्य आहे. आणि गोवा नंतर विधेयक मंजूर करणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड हे आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, समान नागरिक कायदा कलम किती कलम आहे? पण 44 कलम आहे. समान नागरिक कायदा मी तुम्हाला सांगितलं होतं 4 अंक हे समान आहे, त्यामुळे समान आहे ना, म्हणून हे काय आहे? समान नागरिक कायद्याचा कलम आहे, असं लक्षात ठेवायचं सांगितलं होतं. समान नागरिक कायदा. हा कुठलं राज्य आहे? आता विधेयक मंजूर करणारे कोणतं आहे? उत्तराखंड आहे. आणि पहिल्यांदा कोणत्या राज्यात लागू झाला आहे? या राज्यामध्ये लागू झालेला आहे, गोवा राज्यामध्ये. तर विधेयक उत्तराखंड मधील, आता पुढे अनुसूचित जमाती वगळता बरं काही, बघा विवाह असेल, घटस्फोट असेल, मालमत्तेचा वारसा असेल, देशांमध्ये समान नियम हे सर्व प्रस्थापित केले जातात. लिव्हिंग इन रिलेशनशिप तुम्हाला माहिती असेल, लग्न न करता एकत्र राहणे दोघांच्या संमतीने, ते आहे. आता बरेचसे चालू आहे. उत्तराखंड सरकारने समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी कोणती समिती नेमलेली आहे, असा प्रश्न विचारला कधी तर रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली होती. एसटी ला लागू आहे का समान नागरिक कायदा? नाही, एसटी साठी लागू नाही, कारण त्या जाती ऑलरेडी पिछडलेल्या आहेत, बरोबर ना. त्यांच्यासाठी लागू कधी केल्यावर प्रगती कशी होईल बरं का? कारण पहिल्यांदा त्यांना प्रवाहात आणणं पडेल, प्रवाहात आणण्यावर बाकीच्या गोष्टी इथे लक्षात यायला पाहिजे. अरे लिंक लागते का मित्रांनो? सर्वजण माझ्या सोबत आहे ना का? कोण बाकीचं कोण फिरतंय हातात हात घेऊन? मित्रांच्या मुलांले म्हणतोय बरं का, बरोबर. सर्वजण माझ्या सोबत राहा, बरोबर. महिला मंडळ जेवण घेऊन झालं का? बरोबर. आता मेच चालू होईल, हे चालू होईल, नाश्ता बाकी आहे. हा, लक्ष द्या माझ्याकडे सर्वांनी. राहील लक्षामध्ये. समान नागरिक कायदा लागू करणार पहिलं राज्य कुठलं? गोवा आहे. आणि विधेयक कोणत्या राज्यामध्ये मंजूर झालं आहे?
उत्तराखंडमध्ये मंजूर झाला आहे. बघा, अमेरिकेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारलेला आहे. आणि हा पुतळा असा आहे बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? कोणाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखले जाते. भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कोणता? कोणाचा आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. बरोबर. आता कुठे उभारलेला आहे तो? अमेरिकेमध्ये उभारलेला आहे. कुठल्या दिवशी? 14 ऑक्टोबर 2023 या दिवशी उभारलेला आहे. मला असं वाटतं 14 ऑक्टोबर, 30 तारीख आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा भूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि चंद्रमणी महास्थवीर यांनी दीक्षा दिली होती. इथे दिलेलं नाही, पण मला माहिती आहे. लक्षामध्ये. आता बघा, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी नावाचा हा पुतळा 19 फूट उंच आहे. हा पुतळा वॉशिंग्टनच्या दक्षिणेपासून 35 किलोमीटर असलेल्या मॅरीलँड येथील अकोकिक शहरातील 13 एकर जमिनीवर बांधलेला आहे. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरचा एक भाग आहे. एक 100% लक्षात ठेवा. किती फूट उंचीचा आहे? काय म्हणतात? स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी म्हणजे सर्व समान आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, राज्यघटना लिहिताना प्रत्येकाला समान अधिकार दिले होते. आता हे जे वातावरण चालू आहे ना आरक्षणाचं, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीच्या प्रतिनिधींना बोलवलेलं होतं. असे एका ठिकाणी उल्लेख, कुठल्या तरी पुस्तक वाचताना उल्लेख आला होता, तेव्हा सर्व जातीच्या प्रतिनिधींना बोलवलं. त्यांना आरक्षणामध्ये प्रत्येक जाती मला पाहिजे आहे आणि काही जाती आता गरज आहे. समजलं? ते म्हणजे बघा ना, त्यांनी स्वतःने कल्पना केली होती. म्हणजे ब्राह्मण कुठून आणले आहे? मस्तकातून ब्राह्मण आणले आहे. क्षत्रिय कुठून आणले आहे? बाहूतील क्षत्रिय आणले आहे. वैश्य कुठून आणले आहे? कमरेतून वैश्य आणले आहे. आणि शूद्र कुठून आणले आहे? पायातून आणले आहे. बरोबर. असं असं उल्लेख करण्यात आला होता. म्हणजे देवाच्या पायातून आणले आहे आणि त्याच देवाच्या पाया पडत होते. बरोबर. असं आहे. बघा, तुम्हाला माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब महापरिनिर्वाण दिन कधी असतो? 6 डिसेंबर 1956 या रोजी असतो. 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा तर धम्मप्रवर्तक दिन म्हणून पाळला जातो. मी तुम्हाला आंबेडकर येवला येथे त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मरणार नाही अशी शपथ घेतलेली होती. कारण का म्हणणार नाही? हिंदू धर्माविषयी आदर होता असं न होता असं नाही. आदर होता, परंतु परंपरागत चालत आलं, 500 हजारो वर्षापासून परंपरा चालत आली होती. एका जातीला प्रवाहाला पुढेच येऊ दिलेलं नव्हतं. बरोबर ना? अन्यायाच्या दृष्टिकोनातूनच सर्वजण बघत होते. धर्माचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्ष घेतलेली होती. भरपूर मोठमोठे धर्मगुरू भेटून गेले होते. तुम्ही आमचा धर्म स्वीकारा. भरपूर लोकांनी आमिष दाखवलेलं होतं. परंतु बौद्ध धर्म असा होता की शांत प्रवर्तक बौद्ध धर्म होता आणि भारतामध्ये जन्माला आला बौद्ध धर्म. म्हणजे त्यांनी ठरवलेलं होतं, भारताच्या भूमीत जो धर्म उदयाला आलाय तोच धर्म आहे. बरोबर. हिंदू धर्मात असं असं केलेलं होतं, कारण पहिले असं होतं, आम्ही किती श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा सर्व प्रयत्न करत होते पहिले. परंतु आता ठीक आहे, दिनाचे औचित्य साधून 14 ऑक्टोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हा प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी हा पुतळा साकारलेला आहे. मला असं वाटतं, राम सुतार यांनी सरदार वल्लभभाई पटेलांचा सुद्धा पुतळा राम सुतार यांनी तयार केला. हे मला माहिती आहे, राम सुतार यांनी तयार केला. काही लक्षामध्ये कुठे बांधलेला आहे? अमेरिकेमध्ये. आणि जास्त डीप मध्ये कधी विचारलं तर मेरीलँड
ला बांधलेला आहे, 13 एकरवर आहे, असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. कधी स्वीकारलेला होता? 14 ऑक्टोबर 2023 रोजी. जगातील 6 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानक दर्जा मिळालेला आहे. बघा, जागतिक मानक दर्जा सुद्धा काढायला सुरुवात झाली, तर 6 व्याघ्र प्रकल्पांना मिळालेला आहे. कन्झर्वेटिव्ह एश्युअर्ड टायगर स्टँडर्ड CS या सर्वोच्च जागतिक व्याघ्र मानक संस्थेने व्याघ्राच्या मानांकनासाठी मेळघाटसह जगातील 6 व्याघ्र प्रकल्पांना जागतिक मानक दर्जा मिळालेला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला 50 वर्ष पूर्ण झाली, या उपलब्धीला देण्यात आला. तुम्ही फक्त असं लक्षात ठेवू शकता, किती व्याघ्र प्रकल्पांना दर्जा मिळालेला आहे, किती? 6 व्याघ्र प्रकल्पांना. बस इतकंच लक्षात ठेवायचं. मेळघाट महाराष्ट्रामध्ये 6 व्याघ्र प्रकल्प आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. अजून पेरियारला मिळालेलं आहे, पेरियार नावाचं साहित्य आहे, केरळमध्ये आहे. काली टायगर, काली ही नावाचं आहे, कर्नाटक मध्ये आहे. किलबिल हिवाळी ही नावाचं उत्तर प्रदेश मध्ये आहे. ताडोबा तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आहे. नागधीरा कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे 6 पैकी 3 ला महाराष्ट्रातला दर्जा मिळालेला आहे. मग प्रश्न असा विचारला जाईल की जागतिक सर्वेक्षणानुसार बघा, जागतिक मानक दर्जानुसार महाराष्ट्रातल्या खालीलपैकी कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला दर्जा मिळालेला नाही, असा तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे. मग तुम्हाला माहिती पाहिजे मेळघाटला मिळालेला आहे, बरोबर. पुढे ताडोबाला मिळालेला आहे आणि नागधीराला मिळालेला आहे, हे इतकं तुम्हाला माहिती पाहिजे. बाकीच्या कोणाकोणाला मिळालेलं नाही ते तुम्ही पाठ करण्याची गरज नाही, पण 6 व्याघ्र प्रकल्प हे तुम्हाला माहिती पाहिजे. माहिती ना? 2023 ला हे इतकंच लक्षात ठेवा. आणि जगातील सर्वात मोठा पौष्टिक तृणधान्य उत्पादक देश कुठला आहे? भारत आहे. इतकंच लक्षात ठेवायचं. 2023 आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून पाळलं गेलं आहे. आणि सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक कुठल्या देशामध्ये होतं? भारतामध्ये होतं. संयुक्त राष्ट्र संघाने हे पाडलेलं आहे, युनोने पाडलेलं आहे. हे या 2 गोष्टी लक्षात ठेवा. बाकी हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. कुठे येतं, काय येतं, भारतात महत्वाची भूमी आहे, याला महाराष्ट्र शासनाने मिलेट मिशनची घोषणा केली होती. हे लक्षात राहिलं तरी चालेल. तृणधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कशाची घोषणा केली आहे? मिलेट मिशनची घोषणा केलेली आहे. मिलेट म्हणजे भरड धान्य आणि तृणधान्य असा अर्थ होतो मिलेटचा. म्हणजे त्याचं उत्पादन म्हणजे ज्वारी, तांदूळ, याचं ज्वारी, बाजरी, तूर, भरड धान्य, तृणधान्य तुम्हाला माहिती असेल काय. तृण म्हणजे गवतापासून उगवलेले जे धान्य आहे त्याला तृणधान्य म्हणजे. तृण म्हणजे गवत होतं आणि भरड धान्य म्हणजे ज्याचे 2 तुकडे होतात, मग ते फोडून बघायचे. माहिती आहे आपल्याला. तुरीचा दाणा घेतलाय हातात, हरभऱ्याचा घेतलाय हातात, बरोबर, याचा उडीदाचा घेतला आहे, चवळीचा दाणा घेतलेला आहे, समजलं ना? ओळखायचे कसे? तशा पद्धतीने. आणि गवतापासून जे उगवलेले आहे काय काय उगवतात? तांदूळ उगवतो, गहू उगवतो, अजून ज्वारी उगवते, बाकी ते तुम्हाला माहिती आहे अजून काय काय उगवतो. असं गवतापासून उगवतो. तृणधान्य बघा इथे, तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, राई, राळा, कोडो, सावा, राजगिरा हे आहे. प्रस्तावित संयुक्त अमेरिकेने पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून समाधान दिले. ठीक आहे, पर्यावरण पूरक आहे, असं आहे, हे आहे, ते आहे, झालं. जागतिक तृणधान्य वर्ष हे बाय कुठला आहे? असा ऑप्शन राहील तुम्हाला 23, 24, 25. कुठला आहे? 2023 हे बाय हे जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून युनोने जाहीर केले होते. तृणधान्य तुम्हाला सांगितलं मी कोणकोणते आहे तिथं. कसे ओळखाय म्हणजे कुठले आहे हे पाठ नाही करायचे असतात. ऑप्शन आल्यावर ओळखायचे कसे हे लक्षात ठेवायचं आहे. तृण म्हणजे गवतापासून उगवलेले. आणि आपण सर्व शेतकऱ्याची मुलं आहे किंवा प्रत्येकाच्या घरात धान्य असते तुम्हाला माहिती आहे. पुढून हातात घेतल्यावर तुम्हाला समजतं. हे एकच लक्षात, एकच ओळ लक्षात एकच ओळ लक्षात ठेवायची आहे. हरित हायड्रोजन धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र कितवं राज्य आहे? किंवा नुकतेच हरित हायड्रोजन धोरण कोणत्या राज्याने जाहीर केले असा प्रश्न विचारतो. कोणत्या राज्याने जाहीर केले?
महाराष्ट्राने जाहीर केले, बाकीचं काहीच वाचायचं नाही. मग इतके टन बघा, पहिले पहिले राज्य तर ठरलेले आहे, याचा आहे 4 जुलै 2023 ला घोषणा केली, ठीक आहे. राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन जाहीर केले होते 2023 पर्यंत 5 दशलक्ष टन हायड्रोजन दरवर्षी उपलब्ध करायचं आहे. 1 दशलक्ष टन इतक्या टनांनी शक्यता आहे. या तरतुदी आहे, वरीलपैकी सर्व बरोबर तरतुदी आहे. ते निवडायचं कसं, खालीलपैकी योग्य विधान निवडा. सर्वेचे सर्व पॉझिटिव्ह वाक्य निवडायचे, निगेटिव्ह एकही दिले नाही. बघा वाचून दाखव तुम्हाला. या प्रकल्प झाल्यापासून 6 वर्षासाठी चार्जेस म्हणून 50%, 60% सवलती दिल्या जाणार आहे. हायब्रिड ऊर्जांना असं होणार आहे, 100% सवलत भेटणार आहे. 5 वर्षाकरता 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे, हस्त करणार आहे. सवलत पूर्ण सवलत देण्यात येईल. म्हणजे लोकांना वापरण्यासाठी ज्या ज्या चांगल्या गोष्टी करता येईल, ज्या ज्या सवलती देण्यात येईल, त्या दिल्या जातील का? हो म्हणायचे. सहसा आकडेवारी चुकवत नाही खालीलपैकी योग्य विधानांमध्ये. आणि वन लाईन बीट मध्ये फक्त असा प्रश्न विचारला जातो. धोरणाची घोषणा तुम्हाला जास्त माहिती ठेवायची असेल तर कधी करण्यात आली होती, ते लिहून घ्यायचं 4 जुलै 2023 ला, आणि इतकंच वाचायचं आहे. पुन्हा करत चला सर्वजण. काय वाचायचं हे पुस्तक तुमच्यासाठी एका दिवसात वाचण्यासारखं झालं पाहिजे. परत परत तेच वाचायचं. बघा फक्त एकच लक्षात ठेवायचे. मालदीवचे अध्यक्ष कोण आहे सध्या? कोण आहे? मोहम्मद मोईझ. हे मालदीवचे अध्यक्ष आहे. निवडणूक झाली, दरम्यान विजय झाला. वाटणं कोणत्या पक्षाचे आहे? पीपल नॅशनल काँग्रेसचे अध्यक्ष आहे, म्हणजे पीपल नॅशनल काँग्रेसचे आहे. बाकी दुसऱ्या देशाविषयी फक्त अध्यक्ष विचारू शकता, बाकी माहिती विचारणार नाही. का तिथे विचारते तिथले राज्यघटना किती आहे, तिथे लोकसभेचे सदस्य किती आहे, संसदेचे किती आहे, असे प्रश्न विचारणार नाही. असे प्रश्न, कारण पॉलिटीमध्ये विचारण्यासारखं भरपूर गोष्टी आहे. तर हे एखादी विचारलं, कारण नुकतीच निवडणूक झाले आहे, मोहम्मद मोईझ जो आहे तेवढी ओळख वाचून घ्यायचं. पण मला ते विचारतील म्हणून पण वाचून घ्यायचं. पण आता विचारतील डोनाल्ड ट्रम्प हे किती अध्यक्ष बनलेले आहे? हा नाही, दुसऱ्यांदा बनलेले आहे मित्रा. 49वे अध्यक्ष बनलेले आहे, लक्षात ठेवा. अमेरिकेचे अध्यक्ष. आणि अमेरिकेचे अध्यक्ष फक्त 2 वेळा होत आहेत, कारण आता निवडणुका झाल्या आहे. तर तुम्हाला हाच प्रश्न सरळ विचारतो. कारण डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून AI चं जास्त प्रगती होत आलेली आहे. आता दीपसम हे AI इंटेलिजन्सचं चिन्ह एक ऍप विकसित केलं आहे. दीपम का दीपसम आहे, दीपम आहे वाटतं. हा ऍप AI ने विकसित केला आहे. गुगल, मेटा, बाकीचे जे आहे ऍप जे आहे ब्राउझर, यांच्यापेक्षा भरपूर मोठ्या प्रमाणात दीपसम ऍप चालत आहे, खूप मोठा. कारण तुम्ही काही माहिती तुम्ही कधी विचारलं तर मालदीवच्या अध्यक्षाबद्दल माहिती सांगा, किंवा या निवडणुकीबद्दल माहिती सांगा, तुम्हाला 10-15 पानं ते लगेच एका मिनिटाच्या आत तुम्हाला ते लिहून देईल. आणि का कशा निवडणूक झाल्या, कधी झाल्या, काय नाही, तो इतका विकसित आहे. म्हणजे त्या मागचे कारण पण देईल, इतका भारी बनवलेला आहे. येईल तुम्हाला चालू घडामोडीमध्ये येईल ते प्रश्न विचारू शकतील. चीनने बनवलेलं आहे. अमेरिकेने त्यावर डोनाल्ड ट्रम्पने टीका केली, चीनी वस्तू आहे विश्वास ठेवू नका. परंतु या ऍपमुळे चीन बाकीचे जे शेअर मार्केटचे भाव आहे ते खाली पडलेले आहे. तो ऍप मोठ्या प्रमाणात चालू आहे. विशेष म्हणजे अमेरिकन लोक मोठ्या प्रमाणात वापरतात. बरोबर. G20 चे डिजिटल इकॉनॉमिक ग्रुप, हा ही वर्किंग ग्रुप समिट कुठल्या ठिकाणी पार पडलेले आहे? बेंगलोर या ठिकाणी पार पडलेले आहे. 2023 मध्ये पार पडलेली होती, त्यामुळे नाही लक्षात ठेवलं तरी इथे आता व्याघ्र गणना ही लक्षात ठेवा, कारण प्रश्न विचारतो सध्या किती वाघ आहे, सर्वात मोठे सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहे, आणि व्याघ्र गणना किती वर्षांनी होते? दर किती वर्षांनी? 4 वर्षांनी होते ना. हे आणि
कितवी व्याघ्र गणना आहे ही 2006 पासून 2006 ला झाली, 10 ला झाली, 14 ला झाली, 18 ला झाली आणि ही 22 ला झाली. बघा 6, 10, 14, 18 आणि 22 ही 5वी व्याघ्र गणना आहे. दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना होते. पंचवार्षिक गणना 5 वर्षांनी होते. जनगणना 10 वर्षांनी होते. आणि झाडे जे वन अहवाल येते ते 2 वर्ष असं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता आपण बघू बरं का. प्रोजेक्ट टायगर 50 वर्ष झाल्यामुळे आता व्याघ्र गणना याच्यामुळे लक्षात ठेवा. प्रोजेक्ट टायगरला 50 वर्ष झाली. पहिल्यांदा व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली होती प्रोजेक्ट टायगर म्हणतात. आताच 50 वर्ष त्याला नुकतेच पूर्ण झाले. नुकतेच म्हणजे कधी 2023 मध्ये 50 वर्ष कंप्लीट झालेले आहे. त्याचा सुवर्ण महोत्सव म्हणून प्रोजेक्ट टायगरला साजरा केला आहे. प्रोजेक्ट टायगर कर्नाटक मधील मैसूर येथे परिषदेत आयोजित करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी 9 एप्रिल 2023 रोजी भारताच्या 5व्या व्याघ्र गणनेची आकडेवारी जाहीर केली आणि 2018च्या तुलनेने 2022 मध्ये 6.7% वाघ वाढलेले आहे. किती टक्क्यांनी वाघ वाढलेले आहे विचारलं तर 6.5% जवळपास वाघ वाढलेले आहे. आणि वाघांची संख्या किती झालेली आहे? 3167 झालेली आहे. लक्षात ठेवा 3167 वाघ आहे सध्या. बरोबर, बिना शेपटीचे म्हणत नाही, बिना शेपटीचे भरपूर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आडनावाचे, पण वाघ म्हणते. बरोबर, वाघ किती आहे? 3167 वाघ आहे. बरोबर. महाराष्ट्रामधले तुम्ही आडनाव कधी बघितली तर बरेचसे आडनाव प्राण्यांहून आहे, बरेच भाजीपाल्यांहून आहे, खानपानांहून बरेच आहे, अजून पक्ष्यांहून भरपूर आहे. बरोबर ना? मोर, मोरे, बरोबर, मगर पाण्यातलं हे आहे, असे भरपूर आहे. ते युट्यूबला काहीतरी बघत होते तेव्हा ते आडनाव आले होते. मस्त आडनाव आहे महाराष्ट्रामध्ये. बघा, 5व्या व्याघ्र गणनेमधील 20 राज्यांमधील जंगलातील अधिवास करण्यात आला. 3200 इतके ठिकाणी कॅमेरा ट्रॅप करण्यात आला होता. इतके छायाचित्र पाठ करण्यात आले. आता ह्या गोष्टी पाठ करायची गरज आहे का? पाठ करण्याची गरज नाही. 2018 ते 2022 पर्यंत 200 वाढलेले आहे. 200 वाढलेले आहे. 2018 मध्ये वाघ किती होते? 2967 होते. 2967 वरून 200 वाढले म्हणजे किती झाले आहे? 3167 वाघ झाले आहे. तर लवकर लक्षात राहील, कारण वाघ पण बरोबर आकडेवारीमध्ये वाढले, त्यामुळे फक्त 200 वाढले असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 2014 ते 18 दरम्यान 33% वरून 6.7% इतका कमी झाला आहे. या दरम्यान जास्त वाढलेले होते, या दरम्यान इतके वाढले. कारण 2018च्या दरम्यान वाघाची संख्या काहीतरी 2100-2200 समथिंग काहीतरी होती अशी, पण तिथून 2967 झाली होती. आता 2967 वरून किती झाली? 3167 झाली. तुम्ही काय लक्षात ठेवाल आता? 20 राज्यांमध्ये व्याघ्र गणना करण्यात आली आहे. कुठल्या? म्हैसूर या ठिकाणी परिषद भरलेली होती. माननीय पंतप्रधान यांनी प्रोजेक्ट टायगर समितीचे अध्यक्षपद भूषवलेलं होतं. प्रोजेक्ट 50 टायगरचे व्याघ्र किती वाढलेले आहे? किती टक्क्याने वाढलेला आहे? 6.7% वाढलेले आहे. 200 वाघ वाढलेला आहे आणि 2967 वरून 3167 वाघ झालेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. दर किती वर्षांनी? दर 4 वर्षांनी व्याघ्र गणना होते, हे लक्षात ठेवायचं आहे. बघा इथे दिलेले आहे. बघा 2006 मध्ये 1411 वाघ होते. 2010 मध्ये 1706 झाले होते. 14 मध्ये किती झाले होते? इतके झाले होते. 2226 झाले होते. 2967 झाले होते आणि 3167 झाले आहे. हे इतके 5 व्याघ्र गणना झालेल्या आहे. 100% हे लक्षात ठेवायचे. 2 आकडेवारी आणि जागतिक व्याघ्र दिन आपण नाही शिकलेले आहे, तरी पण आपण मे पर्यंत आलो होतो. पुढचं तुम्ही केलेलंच नाही. जागतिक व्याघ्र दिन म्हणून कोणता पाळला जातो? 29 जुलै जागतिक व्याघ्र दिन म्हणून पाळला जातो. हे लक्षात ठेवा. बघा 50 वर्ष 1 एप्रिल 1973 ला देशात वाघाचे संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट टायगरची सुरुवात करण्यात आली. 50 वर्ष पूर्ण झाली.
2023 ला पूर्ण झालेले आहे. ज्यावेळेस व्याघ्र प्रकल्प सुरुवातीला किती व्याघ्र प्रकल्प होते? 9 व्याघ्र प्रकल्प होते आणि ह्या 9 व्याघ्र प्रकल्पामध्ये 263 वाघ होते. आता 263 असेल का? नाही. पहिले असं होतं, वाघ दिसला म्हणजे मोजायचं. की कॅमेराची व्यवस्था होती का? नाही. पहिले तर वाघ जास्त असतील ना, भरपूर असतील. नंतर शिकार केली लोकांनी आणि बरेचसे वाघ राजा महाराजे जंगलामध्ये शिकारीसाठी जात. अ, छत्रपती शाहू महाराजांचा मुलगा शिवाजी नावाचा मुलगा होता एक. अ, छत्रपती शाहू महाराज आताचे वर्ग आपण जे वाचतो समाज सुधारक कोण आहे? छत्रपती शिवाजी नाव होते त्यांचं. पण लहान मुलगा होता, शिवाजी नावाचा मुलगा होता. रानडुकराची म्हणजे शिकारीला गेलेले असताना डुकरानं हल्ला केला होता, त्यामुळे मृत्यू झाला होता. असं मी एक कोल्हापूरची कादंबरी वाचत होता कुठली तरी. आता नाही, बऱ्याच वर्षापूर्वी, तेव्हा मला त्यामध्ये सापडलेलं होतं. बाकीच्या पुस्तकांमध्ये नाही, पण जनरल माहितीसाठी तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, 2023 पर्यंत किती वाघ आहे किंवा किती व्याघ्र प्रकल्प आहे? 54 व्याघ्र प्रकल्प आहे. तुम्ही जाता नवीन व्याघ्र प्रकल्प किती झाले सध्या बघून जायचं आहे. 55 झाले का, 56 झाले का, 57 झाले का, म्हणजे पेपरला जायच्या पहिले. बरोबर. हे व्याघ्र प्रकल्प हे चेंज होत असतात. 2023 पर्यंत व्याघ्र गणना झाली तोपर्यंत किती व्याघ्र प्रकल्प होते? 54 व्याघ्र प्रकल्प होते आणि 50 वर्षात 12 पटीने व्याघ्र प्रकल्प हे वाढलेले आहे. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात मुंबईंना प्रश्न विचारला होता, कोणत्या अभयारण्यातून, राष्ट्रीय उद्यानातून झाली होती? ही आर्मी या राष्ट्रीय उद्यानातून झाली होती. इंदिरा गांधी यांच्या काळात झाली होती 1 एप्रिल 1973 ला. टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला ओळखले जाते? कोणाला ओळखले जाते? कैलास सांगले यांना ओळखले जाते. हे पण तुम्ही 100% लक्षात ठेवायचं आहे. टायगर मॅन ऑफ इंडिया कोणाला ओळखले जाते? कैलास सांगला यांनी, कारण त्यांनी सुरुवातीला आवाज उठवायला चालू केलेलं होतं, त्यामुळे त्यांना ओळखलं जातं. वाघांचं संरक्षण करा, नाही तर एक जैवविविधता मधला एक वरच्या लेवलचा प्राणी कधी वाढला तर बाकीच्या लेवलचे प्राणी भरपूर प्रमाणात वाढतील. बघा ना, जंगलातून फक्त वाघ काढून टाकायचा तर किती बाकीचे दुसरे प्राणी किती वाढतील? हरणांची संख्या किती वाढेल? बरोबर. म्हणजे जे शाकाहारी प्राण्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल, बाकीच्या बी प्राण्यांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढेल की अक्षरशः अन्नच राहणार नाही. तर ते गवत खातील, हे खातील, भरपूर जमिनी नापीक होतील. बरोबर ना? म्हणजे हे जैवविविधता स्थिर करण्याचे काम करतात. हा, कधी कधी म्हणजे घरी पण मेंटेन करतात. जोकचा भाग आहे बरं का, परत असं बघतो मी कोंबड्या खाऊन जैविकता मेंटेन करतात. कारण त्या नाही कधी खाल्ल्या त्या कोंबड्यांची संख्या इतकी वाढेल. बरोबर. आम्ही रोजगार देण्याचं काम करताय. बरोबर. आम्ही भारतीय अर्थव्यवस्था चालवण्याचं काम करतो. ठीक. बघा, व्याघ्र प्रकल्प, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, पेन, सह्याद्री, नवेगाव, नागझिरा आणि बोर आहे. तेव्हा हे व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आहेत. कार्बेट व्याघ्र प्रकल्प 73-74 ला होता. ह्या 52, 53, 54 इतकं काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. वीरांगना दुर्गावती हा 54वा व्याघ्र प्रकल्प आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रामध्ये किती व्याघ्र प्रकल्प आहे? 6 व्याघ्र प्रकल्प आहे. भारतीय वन्यजीव स्थितीचा अहवाल हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. रेड लिस्ट मध्ये इंडेंजर स्पेशीज मध्ये वाघाला टाकलेला आहे, कारण हा कदाचित दिसतो का कायमस्वरूपी दिसतो नाही. म्हणजे काही रेड लिस्ट मध्ये म्हणजे धोकाग्रस्त झाला आहे, काही दिवसानंतर हा प्राणी आहे दिसणार सुद्धा नाही. त्यामुळे याचं काय करा, संरक्षण करा. असे रेड लिस्ट मध्ये भरपूर प्राणी गेलेले आहेत. भरपूर म्हणजे याक हा प्राणी रेड लिस्ट मध्ये गेलेला आहे. उंट हा प्राणी उंट नाही, कोल्हा हा प्राणी रेड लिस्ट मध्ये गेलेला आहे. कारण कसं आहे, ते पण जास्त सिंह हा रेड लिस्ट मध्ये गेलेला आहे. असे भरपूर प्राणी, गिधाड हा
रेड लिस्ट मध्ये गेला आहे. कारण त्यांची संख्या कमी कधी झाली तर जैवविविधता मधलं प्राणी भरपूर हरपून जाते आणि त्याला जबाबदार कोण आहे? कुमिया. बरोबर. महाराष्ट्रात किती आहे? 6 आहे. व्याघ्र प्रकल्पाची सुरुवात कधी झाली? 73 मध्ये. व्याघ्र दिन कधी आहे? 29 जुलैला. 4 वर्षांनी होते. व्याघ्र सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. सर्वाधिक वाघ असणारा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात जास्त वाघ कोणत्या राज्यात आहे? तर विचारलं कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश मध्ये आहे. तर सर्वात जास्त व्याघ्र प्रकल्प असणारा व्याघ्र प्रकल्प कुठला? कुठला आहे? जिम कार्बेट आहे. या जिम कार्बेट मध्ये सर्वाधिक वाघ आहे. तर महाराष्ट्रामध्ये किती वाघ आहे? चार वाघ दिसतात आम्हाला. बरोबर ना? म्हणजे 444 वाघ तुम्ही महाराष्ट्रात लक्षात ठेवा. जसे भारतातले 2167 वाघ लक्षात ठेवले त्या पद्धतीने 444 वाघ कुठे आहे? महाराष्ट्रामध्ये आहे. हे 100% लक्षात ठेवायचं आहे. सर्वाधिक वाघ महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे? ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? चंद्रपूरमध्ये आहे. ताडोबा तुम्ही जाता ना वाघ बघायला? बरोबर ना? गेले का वाघ बघायला? मी तर नाही गेलाय, कारण ह्या परीक्षाने कुठेच जाऊ दिलं. आता वाटतंय फिरायचं, कुठेच नाही जाऊ दिलं या परीक्षाने. असो, भारतातील पहिली जीन थेरपी कुठे? द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या राष्ट्रपती 4 एप्रिल 2024 रोजी IIT बॉम्बे कर्करोगावरील भारतातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या जीन थेरपी सुविधेचे अनावरण करण्यात आले. त्याला CAR T सेल थेरपी असे सुद्धा म्हणतात. त्या कर्करोगाविरुद्ध लढा देण्यासाठी मोठे यश आले. कोणाला? कॅन्सर ही थेरपी वापरली जाते आणि कर्करोगाचं कॅन्सरचं निवेदन पहिल्या दुसऱ्या स्टेजला कधी असेल तर त्याचा म्हणजे कॅन्सर हा बरा होतो. पण स्टेज जास्त कधी झाला असेल तर सांगता येत नाही. अशा पद्धतीने आहे. द्रौपदी मुर्मू यांनी उद्घाटन केलेलं होतं. असो, फक्त जीन थेरपी भारतातील पहिली जीन थेरपीचं उद्घाटन कुठे करण्यात आलेलं आहे? बॉम्बे. आणि जीन थेरपी कशावर आहे? लक्षात ठेवा, कर्करोगावर आहे. बरोबर. कर्करोग तुम्हाला माहिती असेल किती प्रकारचे कर्करोग? रक्ताचा कर्करोग असतो, स्तनाचा असतो, तोंडाचा असतो, बरेच प्रकारचे कर्करोग असतात. ठीक आहे. पुण्याच्या कमांड हॉस्पिटल क्वाझी इलेक्ट्रॉनिक बोन कंडक्शन हेरिंग कंप्लेंट कमांड हॉस्पिटल नाही विचारणार. शास्त्रीय देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. हा, हे विचारू शकता बरं, कारण हे आपल्या पुण्यातलं आहे आणि देशातील पहिलं आहे. पहिलं, दुसरं, तिसरं पहिलं कधी असलं तर विचारलं जातं. हे पाहिजे पुण्यातलं कमांड हॉस्पिटल मध्ये क्वाझी इलेक्ट्रॉनिक बोन कंडक्शन हेरिंग कंप्लेंट हे करण्यात आलेलं आहे. हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. हे मागणे आहे त्यासाठी आहे, हेअरिंग साठी आहे. कुठे गेलं? क्वाझी इलेक्ट्रॉनिक बोन कंडक्शन हिअरिंग आहे. याच्यासाठी हे आहे पुण्यातलं पहिलं आहे आणि हे देशातलं पहिलं रुग्णालय ठरलेलं आहे. यावर खून करायची आणि यावर खून करायची, परत परत वाचायचं आणि पाठ करणं. पाठ करणे, लिहा. हे पाठ करणे, पाठ करणे हे लिहा. पाठ कधी केलं काही प्रॉपर हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा प्रश्न बरोबर येईल. प्रश्न चुकायला नको. येतंय का लक्षात सर्वांच्या? बघा, देशातील सर्वात लांब अटल सेतू आहे असा प्रश्न विचारतील. पण कुठून तर कुठपर्यंत आहे हे पण विचारता. बघा, देशातील सर्वाधिक लांबीचा आणि जगातील 10व्या क्रमांकाचा सागरी सेतूचे 12 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन माननीय पंतप्रधान यांनी केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी हे नाव दिलेलं आहे. शिवडी ते नावाशेवा यापर्यंत हा सेतू आहे. तुम्ही लक्षात ठेवा, देशातील सर्वात मोठा सागरी सेतू कोणता कोणता आहे? अटल बिहारी वाजपेयी शिवडी ते नावाशेवा. शिवडी पासून चालू होतो तर नावाशेवा पर्यंत आहे. हा मुंबई महानगर प्राधिकरणामध्ये येतं. तिथे कोटी रुपयाचा खर्च लावलेला आहे. हा, हे तुम्ही लक्षात ठेवा. जवळजवळ 22 किलोमीटरचा आहे. सागरावर, समुद्रावर बांधलेला सागरी सेतू आहे.
साडे 16 किलोमीटरचा भाग हा सागरी भाग हा पुलाचा सागरी भाग आहे. बघा हे लक्षात नाही ठेवलं तरी पण चालेल. 22 किलोमीटरचा हा एकूण लांबी लक्षात ठेवा. जमिनीवर इतका भाग आहे, समुद्रावर इतका भाग आहे. वेळेची बचत 2 तासाऐवजी किती मिनिटामध्ये होते? 20 मिनिटामध्ये होते. कमाल जमिनीवर असा किती वेग पाहिजे? 100 किलोमीटरवर पाहिजे. या 80 किलोमीटर पर्यंत म्हणजे त्या स्पीडनं गाड्या चालवल्या पाहिजे. या स्पीडनं कधी गाड्या कधी चालवल्या तर तुम्ही 2 तास ज्याला वेळ लागतोय ते किती मिनिटात पोहोचतील? फक्त 20 मिनिटामध्ये पोहोचतील. अशा अशा पद्धतीने हे चालवण्यात आलं आहे. हा सागरी सेतू आहे. भारतातील सर्वात मोठा सागरी सेतूचं नाव काय आहे? अटल बिहारी वाजपेयी हे नाव ठेवण्यात आलं आहे. कुठून तर कुठपर्यंत आहे? शिवडी ते नावाशेवा इथपर्यंत आहे. तर कमीत कमी इतकं लक्षात ठेवा. किती किलोमीटरचा आहे? 21.8 किलोमीटरचा आहे. म्हणजे 22 किलोमीटरचा आहे. 16.5 तुम्हाला वाटलं तर सागरावर लक्षात ठेवू शकतात. वर 5.5 हा कुठे आहे? जमिनीवर आहे. तुम्हाला वाटलं तर अजून 100 किलोमीटर स्पीडनं जमिनीवर चालवायचं आहे आणि सागरावरून गाडी चालताना 80 किलोमीटर स्पीडनं गाडी चालवायची आहे. त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. किती रुपये लागले हे लक्षात ठेवण्याची गरज नाही. 40 पान चालू आहे. मी ठरवलं होतं की 70 पान होते. एक दाखमोला भारतीय लष्कराच्या 17 अभियंता रेजिमेंट कॅप्टन सुरभी दाखमोला या बॉर्डर रूट ऑर्गनायझेशनच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहे. पहिल्या महिला अधिकारी आहे. त्यामुळे ह्या लक्षात ठेवा. एकदा पहिल्या महिला अधिकाऱ्यांवर प्रश्न विचारलेला होता. त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. सुरभी दाखमोला ह्या कोण आहे? कितव्या 117 लष्कराच्या 117 अभियंता रेजिमेंट मधल्या आहे आणि बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या ब्रोच्या परदेशी प्रकल्पावर नियुक्ती झालेल्या पहिल्या महिला अधिकारी आहे. 100% लक्षात ठेवायचं आहे. मला असं वाटतं यावेळेस कंबाईनला हा प्रश्न विचारू शकतो. जे मुलं कंबाईन येतील त्यांच्यासाठी सांगतोय 2 फेब्रुवारीला. असं बघून घ्या. आपण जेवढं शिकवलेलं आहे ना, म्हणजे जेवढं शिकवलेलं आहे त्यापैकी प्रश्न विचारला. मी जेवढं शिकवलेलं आहे त्याच्या बाहेर प्रश्न विचारणार नाही. यापैकी कधी विचारला तर 46 पानांपैकी किंवा आपण तोपर्यंत 101 पानं घेऊन टाकू. इतका कधी विचारला तर येईलच 100%. आणि पुढचे 6-7 ज्या लेक्चरांमध्ये म्हणजे 2 तारखेच्या नंतर पुढे तुम्हाला दुसरे सर येतील शिकवायला. कारण जीएस बऱ्याच दिवस झाले चालू आहे. बरोबर ना? नंतर तुम्हाला सायन्स बाकी आहे, मराठी बाकी आहे, इंग्लिश बाकी आहे. हे झाल्यानंतर परत जाता जाता मी तुम्हाला जीएसचा प्रॉपर जीएस तुमच्याकडून करून जाईल. म्हणजे राहिलेला तेव्हा आपण घेऊ, हे पुस्तक घेऊ प्रॉपर परत. पण तुम्हाला एक गोष्ट कळते का? वाचायचं कसं हे समजतंय का? पुस्तक वाचायचं कसं आहे कळालं? तुम्हाला चालू घडामोडी सोपा गेला. हेच समजलं पाहिजे वाचायचं कसं. नाही, बऱ्याच मुलांना पुस्तक वाचता येत नाही. भरपूर मुलं आहेत त्यांना पुस्तक वाचता येत नाही. मुलं 4-4, 5-5 वर्ष एमपीएससी करता, युपीएससी करता, पण पुस्तक वाचता येत नाही. पुस्तक घेता, पहिल्यापासून घेता शेवटपर्यंत वाचून काढता. काय सोडायचं आणि काय वाचायचं हे कळालं की लवकर रिझल्ट येतो. चला मित्रांनो, भेटू आपण उद्याच्या दिवशी. धन्यवाद. उद्या बरोबर कितीला? 10ला भेटायचं आहे. आणि बघा, पुण्यामध्ये एक रोग आलाय, पाण्याद्वारे होतोय. 12 लोकांनी झाला, कालच एक जन्मेला. तुम्हाला माहिती असेल. त्यामुळे काय होतंय? पहिल्यांदा अर्धांग व्हायचा झटका येतोय, पॅरालिसिस होतोय. नंतर माणूस हळूहळू मरतोय. त्यामुळे पाणी चांगलं प्या.